माउंटेन में या तो आप जीतते हो या सीखते हो, हारता कोई नाही. म्हणजे माउंटेन मध्ये तुम्ही एखादं सर केलं म्हणजे तुम्ही यशस्वी झाला असं अजिबात नाही. माउंटेन मध्ये अपयश जे तुम्हाला शिकवतं ते तुम्ही यश देऊनही शिकवत नाही. पण कांचनजंगा क्लाइम्बिंगसाठीचं सगळ्यात अवघड शिखर आहे. त्यामुळे तो अटेम्प्ट म्हणजे माझ्या माउंटेनिंग फील्ड मधला सगळ्यात हायेस्ट हे झाला अटेम्प्ट झाला की ज्यावेळेस मी 27 तास सलग चाललोय. बाप रे. की ज्या 27 तासामध्ये मला फार जवळच्या माझ्या मित्राची सुद्धा डेथ पाहावी लागली. पण डेथ रेट जो आहे तो एव्हरेस्टला जास्त आहे या सगळ्या शिखरांमधला? नाही, अन्नपूर्णाला सगळ्यात जास्त आहे. 14-18 शिखर आहे, त्यातलं सगळ्यात डेडलीस्ट माउंटन म्हणजे अन्नपूर्णा आहे. सगळ्यात डेडली आहे. सगळ्यात डेडली. तुझं कांचनजंगाच्या नंतर अन्नपूर्णा होतं. येस. आता तू 7 शिखरं केली आहेस. बाकीची जी 7 उरलेली जी शिखरं आहेत 14 पैकी ती कुठली आहेत आणि ती आपल्याला का नाही करता? पाय चोळण्यासाठी हे केलं, कटकन आवाज आला तर गोठलेला पूर्ण पाय होता माझा. तर त्याच वेळेस आलं की गडबड झालेली आहे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी माझा पाय इतका मोठा झाला कारण ती बोटं सगळी सुजली आणि शूजच बसेना मला. आता शूज बसेना तर शूज मध्ये पाय घालायचा कसा, कारण त्याच्याशिवाय जाऊच नाही शकत खाली. मग मी रेस्क्यूसाठी हे केलं. पण त्या वर्षी खूप इन्सिडेंट झाले एव्हरेस्टवरती आणि लिटरली एजन्सीने सांगितलं की जर कोणी मरत असेल तर त्याला आम्ही उचलू शकतो. पण मला चालताच येईना. आता कांचनजंगाची काय स्टोरी आहे, कारण तिथे पण एक ट्विस्ट घडलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी ओंकार ओक. उनाड भटकंतीच्या उनाड ट्रॅव्हल गप्पा आणि गोष्टी या सेगमेंटमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. माउंट एव्हरेस्ट हे आपण नाव उच्चारलं की आपल्याला सगळ्यांना आठवत होतो जगातला सगळ्यात उंच असा पर्वत. जगामध्ये 14 अष्टहजारी शिखरं आहेत. याचा अर्थ असा आहे की 8000 मीटरपेक्षा जास्त उंची असणारी टोटल 14 शिखरं आपल्या जगामध्ये आहेत. पण आपल्याला जनरली माउंट एव्हरेस्ट हे एखाद दुसरं नाव सामान्य प्रेक्षकांना किंवा सामान्य आपल्या जनतेला माहिती असतं. पण तुम्हाला गंमत माहिती आहे का, आपल्या पुण्यातलाच असा एक गिर्यारोहक आहे की ज्याने या 14 अष्टहजारी शिखरांपैकी तब्बल 7 शिखरं सर केलेली आहेत आणि आज तो आपल्या भेटीला आलेला आहे, भगवान चौले. सो भगवान, तुझं मनपूर्वक स्वागत या पॉडकास्टमध्ये. सो भगवान LIC मध्ये जॉब करतो. तो नोकरी करून हे सगळे त्याचे छंद सांभाळतो. भगवान एक उत्कृष्ट गिर्यारोहक आहे. त्याचे बेसिक आणि ॲडव्हान्स माउंटेनरिंग कोर्स झालेले आहेत. ही सगळी जी 7 अष्टहजारी शिखरं जी आहेत तर ती कुठली ती आपण जाणून घेणारच आहोत पुढे जाऊन. पण या सगळ्या शिखरांवर त्यांनी यशस्वी आरोहण केलेलं आहे. अल्पाईन नावाचा त्याचा पुण्यामध्ये ट्रेकिंग क्लब आहे. त्याच्याचबरोबर ह्याच नावाने त्याचं एक शॉपसुद्धा आहे कोथरूडमध्ये पुण्यामध्ये, की ज्याच्यामध्ये तुम्हाला माउंटेनरिंग ट्रेकिंग रिलेटेड अनेक इक्विपमेंट्स साधनं तुम्हालाही त्याच्यामध्ये मिळू शकतात. सो भगवान, पुढे जाण्याच्या आधी उनाड भटकंतीकडनं एक स्पेशल गिफ्ट आहे तुझ्यासाठी. किताबवाला हे जे आमच्या मित्राचं दुकान आहे त्याच्यातर्फे आणि आमच्या दुसऱ्या एका मित्राने म्हणजे नितीन थोरात यांनी लिहिलेलं साधू हे पुस्तक आहे, की जे शिवाजी महाराजांच्या आग्रा मोहिमे संदर्भात आहे, की शिवाजी महाराजांनी आग्रा ते राजगड हा प्रवास कसा केला. अत्यंत सुंदर अशी कादंबरी आहे. आणि त्याच्याचबरोबर तुझी अविरत भटकंती ही उनाड पद्धतीने चालू राहावी याच्यासाठी हे गिफ्ट थँक्यू उनाड भटकंतीतर्फे. पुढे जाण्याच्या आधी उनाड भटकंतीच्या नॅशनल म्हणजे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल टूर्स आता सुरू होत आहेत. त्याचे जे डिटेल्स आहेत त्याचा जो एक व्हॉट्सअप नंबर आहे तो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही सगळ्यांनी कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला उनाड भटकंतीच्या डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल टूर्सबद्दल तुम्हाला अजून माहिती मिळेल. आणि तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हाईप करा. सो भगवान, एव्हरेस्ट, कांचनजंगा, लोत्से, मकालू, अन्नपूर्णा, धौलागिरी आणि मनासलू 7 अष्टहजारी शिखरं तुझ्या नावावर आहेत. आणि ही जी सगळी 14 अष्टहजारी शिखरं आहेत त्यातली अनेक टफेस्ट शिखरंही याच्यामध्ये समजले जातात. पण मलाही विचारायचं आहे की तुझा जन्म म्हणजे पुण्याच्या आजूबाजूचा किंवा आपण पुणे जिल्ह्यातला असं म्हणू, हा सगळा प्रवास म्हणजे एक ट्रेकर किंवा डोंगर भटकणारा ते गिर्यारोहक हा काय थोडक्यात तो प्रवास सांग कसा होता ते? काय, माझा जन्म डोंगरामध्ये झाला. जसं तू म्हटलं तसं टेमघर व्हॅलीमध्ये जे लवार्डी गाव आहे ते माझं जन्म ठिकाण. तेव्हा लहानाचा मोठा मी तिथेच झालो. म्हणजे 10वीपर्यंतचं शिक्षणही माझं तिथंच झालं. आणि शेतकरी कुटुंबात जन्मल्यामुळं शेतकरी कुटुंबामध्ये जनावरही असतात. त्याच्यामुळे त्यांना जनावरांना रानामध्ये घेऊन जाणं आणि येताना फाट्याचे भारे घेऊन येणे. त्यामुळं ग्रामीण प्रॉपर पार्श्वभूमी 10वीपर्यंत. त्याच्यामुळं शहराचा काही टच नव्हता. त्याच्यामुळं
ट्रेकिंग हे जर मी म्हटलं तर चालायला लागल्यापासून मी ट्रेकिंग करायला लागलेलो आहे. त्यामुळे एक प्रोफेशनल ट्रेकिंग जर म्हटलं तर मग मला कॉलेजला गेल्यानंतर माहीत झालं की अरे हे असं असतं. पण त्याच्या अगोदर मी म्हणजे ॲज अ लाईव्हलीहूड म्हणतो तसा प्रकार तो होता. त्याच्यामुळे मला ती कदाचित तेव्हापासून जी डोंगरांची जी आवड निर्माण झाली आणि मोठ्या म्हणजे जे कॉलेज चालू झालं आणि कॉलेजनंतर ज्यावेळेस मी गिर्यारोहणामध्ये थोडंसं करायला लागलो त्याच्यामुळे आवड खूप निर्माण झाली. आणि मग तो म्हटलं की नाही मग सह्याद्री जसं आपण खुणावतो तसा हिमालय खुणवायला लागला. आणि छोटी छोटी एक्सपिडिशन करत करत मग त्या एव्हरेस्ट आणि ती जी मोठी जी 7-8 हजारी शिखरं केली तो प्रवास मग तो तसा चालू झाला. पण तुझं पहिलं 8 शिखर जे ते एव्हरेस्ट आहे. पण एव्हरेस्टच्या आधी हिमालयामध्ये कुठली शिखरं तू सर केलीस? मी 4 शिखरं मी क्लाइंब केली होती. त्याच्यामध्ये स्टोक कांगरी, घोलप कांगरी ही लेह लडाखमधली शिखरं होती. त्याच्यानंतर भागीरथी 2 क्लाइंब केलं आणि मग आयलंड शिखर जे नेपाळमध्ये आहे एक प्री एव्हरेस्ट एक्सपिडिशन म्हणून म्हटलं जातं. ही अशी 4 शिखरं मी मात्र जी की 6000 मीटरच्या वरची आहेत ही क्लाइंब केली. पण आता माउंट एव्हरेस्ट मी मगाशी जसं म्हटलं तसं की प्रत्येक गिर्यारोहकाला त्याचा अट्रॅक्शन आहे. तुझ्यासाठी एव्हरेस्टचा ड्रायव्हिंग पॉईंट काय होता? म्हणजे मला चढायचं आहे, एव्हरेस्ट शिखर मला सर करायचं आहे, याचा काहीतरी एक जो ट्रिगर लागणार असो काय होतं तुझ्यासाठी? ते आपण जे म्हणतो ना स्पार्क म्हणतो तो. करेक्ट. 2000 तसं जर पाहिलं तर 13 पर्यंत मी स्पर्धा परीक्षेची तयारी करायचो आणि त्याच्यामध्ये मग मी 2008ला मी PSI म्हणून पण सिलेक्शन झालं होतं. पण क्लास 1साठीची मी जी तयारी करत होतो क्लास 1 ऑफिसरसाठी त्याच्यामध्ये मी 4 मेन्स दिल्या होत्या. म्हणजे मी त्या मेन्स दिल्या बराच म्हणजे 8 वर्ष त्याच्यामध्ये गेली. मग तो MPSCचा आमचा खूप मोठा प्रवासही झाला कारण 3-3 वर्ष रिझल्ट लागत नव्हते. आणि त्याच्यामधून कुठेतरी असं वाटलं की नाही ना करायचं तर काहीतरी वेगळं करायचं. आणि जसं म्हटलं की ट्रेकिंगची थोडीशी पार्श्वभूमी होती, फार काही ट्रेकिंग करत नव्हतं मी. पण मग म्हटलं की नाही आता जगातलं सर्वोच्च शिखर चढायचं आणि काहीतरी असं वेगळं करायचं की जेणेकरून असं वाटेल फील होईल की आपल्याला स्वतःला पण की नाही खरंच मी काहीतरी केलं. पण एव्हरेस्टला ज्या वेळेला तू सगळी आता आपण प्रिपरेशनकडे वगैरे येणारच आहोत पण मी ना थोडंसं आपण 2 स्टेप आधी पुढे जाऊ आणि मग मागे येऊ. एव्हरेस्ट हे तुझं शिखर दुसऱ्या प्रयत्नात झालं. बरोबर सर. तर ज्या वेळेला तू ही सगळी तयारी करत होतास त्यावेळेला आता बऱ्याच वेळेला आपण ज्याला आपण मॅनिफेस्टेशन म्हणत असतो की आपण ते करत असतो की हे शिखर सर होईलच आपलं. ही सगळी तयारी तू केली असेल पण फंड रेझिंग हा जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो तुझा पहिलाच अनुभव होता. आणि ही स्पॉन्सर्ड एक्सपिडिशन नसल्यामुळे तुला जनमानसातनं पैसे गोळा करणं किंवा कंपनीज कॉर्पोरेटमधनं CSR फंड्स वगैरे कसा अप्रोच झालास या सगळ्याला? म्हणजे मी 2017चा माझा पहिला एव्हरेस्टचा अटेम्प्ट होता आणि त्याच्या अगोदर मग मी म्हटलं जसं की 2010 पासून तसं प्रोफेशनली ट्रेकिंग करायला लागलो. 7 वर्षाचा माझा त्यात एक्सपिरियन्स आला की काय. आणि त्या 7 वर्षामध्ये मी जी लोकं जोडली आणि मी जसं म्हटलं की MPSCमध्ये मी अभ्यास करत असताना जी माझे अधिकारी मित्र असतील, काही IAS IPS मित्र आहेत, इतके चांगले चांगले DYSP मित्र आहेत की ज्यांनी मला पाहिलं की ट्रेकिंग करताना. आणि आपण म्हणतो ना की एखाद्या ध्येयाप्रती जर आपण हे केलं ना टार्गेट ठेवून तर वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही हे आपण माहिती आहे. म्हणजे त्याच्यासाठी शिवाजी महाराजांचं आपण कित्येक वेळा उदाहरण देतो. आणि तो जो प्रवास माझा जो चालू आला ना तो लोकांनी पाहिला आणि लोक म्हटले यार हा ज्या लेवलने तयारी करतोय तर ते लोकांना फार भावलं. आणि लोकांनी अक्षरशः म्हटलं की नाही यार ह्याला एव्हरेस्टसाठी. आणि त्यावेळेस एव्हरेस्ट तसं जर फार पाहिलं तर मग असे एव्हरेस्टर खूप आहेत आपल्याकडे अशातला भाग नव्हता. तर तेव्हा लोकांनाही वाटलं की नाही राव मी एव्हरेस्ट करू शकत नाही पण माझ्या जवळचा कोणीतरी करतोय तर आपण सपोर्ट केला पाहिजे. आणि जनसामान्यातून मला खरंच मोहिमेसाठी खूप मोठा प्रतिसाद मिळाला. म्हणजे लोकांनी अक्षरशः 500 रुपयापासून 200 रुपयापासून असे माझ्यासाठी निधी जमवले. तर 3-3 लाख 4-4 लाख असे सुद्धा मला स्पॉन्सरशिप नंतर काही आल्या. तर हे जे आलं ना तर हे म्हटलं ना की लोकांपर्यंत हा माझा मेसेज गेला की मला एव्हरेस्टसाठीची निधीची गरज आहे. किती खर्च आला पहिल्या एव्हरेस्ट मोहिमेला? साधारणतः 27 लाखाच्या आसपास मला पहिल्या एव्हरेस्टला खर्च आला. आणि आता 27 लाख हे सगळे जमवले त्यासाठी काय तू म्हणजे पापड बेलणे ज्याला आपण म्हणतो तू काय केलं असेल तुझं तुलाच माहिती आहे. पण ज्या क्षणी समिटवरनं परत फिरावं लागलं एक तर का परत फिरावं लागलं तर समिटवरनं ज्यावेळेला तू खाली येत असशील त्यावेळेला हा विचार आला का की आता परत मला 27 लाखाची परत एकदा तयारी करायची आहे? हे बघ हा एक माणूस म्हणून हा विचार येणं खूप स्वाभाविक आहे की त्या लोकांचा जो विश्वास आपल्यावर होता काहीतरी कारणाने ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या असतात त्याच्यामुळे ते समिट आपलं राहिलं. पण ते करायचं तर आहे. आता परत त्या सगळ्या लोकांना कन्व्हिन्स करायचं हा विचार आला कारण पहिलं आपण पहिला प्रश्नाकडे का राहिलं समिट पहिलं? 2017ला जसं रोटेशन सगळे एव्हरेस्टवरती कुठल्याही 8000 शिखरावरती असतात. बेस कॅम्पवरून कॅम्प 1 कॅम्पवरून परत बेस कॅम्पला येणे, परत बेस कॅम्पवरून कॅम्प 2ला जाणे, मग तिथं स्टे करणे, कॅम्प 3च्या खाली लोत्से फेसपर्यंत मग आणि परत बेस कॅम्पला येणे हे रोटेशन असतं. रोटेशन संपलं सगळं आणि समिट विंडो आम्हाला मिळाली. समिट विंडोमध्ये काही तर त्या 4-5 दिवसामध्ये
वेदरमधला वाऱ्याचा वेग खूप कमी असतो. वाऱ्याचा वेग कमी, असं सनी डे असतो असं वेदर रिपोर्ट आपल्याला मिळतो. आणि तो वेदर रिपोर्ट आम्हाला मिळाला, पण आपल्याकडं अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये पण इकडे वेदर चेंजेस खूप झाले होते. आणि अरबी समुद्रामध्ये वादळ खूप मोठं, बंगालच्या उपसागरामध्ये वादळ खूप मोठं आलेलं होतं आणि त्याचा इम्पॅक्ट खूप तिकडे झाला. आणि जी समिट विंडो मिळाली होती 20 मेची, त्या 20 मेच्या समिट विंडोला वेदर चेंजेस खूप झाले. आणि मी साऊथ कोलला तोपर्यंत पोहोचलेलो होतो, समिट पुश घेतलेला होता ऑलरेडी. आणि साऊथ कोलला पोहोचल्यानंतर मात्र विंडमध्ये विंड खूप चालू झाली. पण त्या विंडमध्ये 50 किलोमीटर, ज्यावेळेस मी साऊथ कोलवरून निघालो, ज्याला कॅम्प 4 म्हणतो आपण, तिथून निघालो, विंड खूप होतीच त्यावेळेस, 50 किलोमीटर पर आवरच्या आसपास होती. पण तरी, कारण माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता, कारण ज्यावेळेस तुम्ही साऊथ कोलला जाता, आयदर तुम्ही समिट करू शकता किंवा तुम्हाला परत खाली येणं गरजेचं आहे. तर खाली येणं म्हणजे एक्सपिडिशन सुटलं. तर मी मग त्यावेळेस गणेश मोरे म्हणून गिरीप्रेमीचा जो कोऑर्डिनेटर एक आहे, त्याच्याकडून वेदर विंडो आम्हाला रिपोर्ट मिळत होते. आणि तो मला विंड खूप चालू झालेली आहे, पण तुझ्याकडे ऑप्शन जास्त नाही आहे. तर मग मी समिट घेतला अटेम्प्ट आणि रात्री 10 वाजता निघालो. टप्पे त्याच्यामध्ये आहे, जसं कूलर क्रॉस करून बाल्कनीवरून साऊथ समिट क्रॉस केला. साऊथ समिटला पोहोचेपर्यंत सकाळी साधारणतः पहाटे 5ची वेळ असेल आणि भयंकर वादळामध्ये मात्र सापडलो. तो जो 2 तास माझे जे गेले, म्हणजे साऊथ समिटवरून त्या साऊथ एक कोल आहे की जी क्लाइंब करून तुम्हाला हिलेज स्टेप क्रॉस करायची, त्या कोलमध्ये अक्षरशः मी 1 तासभर बसलो. कारण प्रचंड वेगामध्ये वादळ चालू झालं, उभं पण राहता येईना. त्यामुळे आम्हाला बसावं लागलं तिथं, रोपला पकडून बसलो तिथं. आणि मग हाताची आणि पायाची बोटं, कारण चिल ब्लेन खूप आणि चिल फॅक्टर खूप चालू होतो आणि त्याच्यामध्ये हाताची पायाची बोटं गोठायला लागली. अक्षरशः पुढे आम्हाला म्हणजे 10 फुटाच्या पुढचं व्हिजिबिलिटी सुद्धा काही राहिली नाही. आणि अशा कंडिशनमध्ये आम्हाला उभंच राहता येणार. तासभर वाट पाहिली, पण वादळ काही कमी होईना. आणि मग तिथून वॉकी टॉकीवरून परत कम्युनिकेशन बेस कॅम्पला गेलं आणि सुदैवाने कम्युनिकेशन झालं. तर आम्हाला वेदर रिपोर्टमध्ये आलं की तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथून परत फिरा, कारण वादळ खूप मोठं एव्हरेस्टवरती आता आलेलं आहे आणि त्यांना तो कदाचित खालून तो दिसत पण असेल ते. आणि अशा क्षणामध्ये म्हणजे मला 100 मीटर फक्त एव्हरेस्टचं समिट राहिले. आणि अशा याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये माझी काही चुकी नाही, मी इतकी माझी मेहनत घेतलेली आणि सगळा फंड गोळा केलेला. पण आपण असं म्हणतो ना की जर शिखर तिथंच राहील, पण तुम्ही सेफली खाली येणं खूप गरजेचं आहे. कारण दुसऱ्या अटेम्प्टमध्ये तुम्ही शिखर क्लाइंब करू शकता, कारण शिखर तुम्हाला बोलवतो जसं म्हटलं. आणि अशा ठिकाणी मला निर्णय घ्यावा लागला आणि मी आणि शेर्पा मला परत फिरावं लागलं. तिथून 100 मीटर मला फक्त सोडावं लागलं. म्हणजे डोळ्यातून पाणीच तिथं यायला लागले, कारण जी मेहनत घेतली होती, एवढे पैसे गोळा केलेले. कारण काय, सर्वसामान्य घरातल्या मुलाला एवढं सगळं जमवणं फार मुश्किल असतं. आणि मग परत फिरणं हे सगळ्यात मोठी आमच्यासाठी जोखीम होती, कारण रोप हातात येत नव्हता आणि अशा कंडिशनमध्ये उभंही राहता येत नव्हतं. म्हणजे अक्षरशः घसरगुंडी करत, एका हातामध्ये रोप आणि घसरगुंडी करत 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 आपण जी सीटवरती बर्फावरून तो घसरगुंडी करतोय. आणि अशा केसमध्ये आम्हाला खाली उतरावं लागलं. म्हणजे अक्षरशः तिथं मला पहिल्यांदा असं जाणवलं की आपला मृत्यू आपण डोळ्यांनी जे पाहतो ते मला एव्हरेस्टच्या मोहिमेत पहिल्यांदा जाणवलं. आणि मग म्हटलं की नाही, मग खाली आलो, कसा तरी सुटलो. तोपर्यंत बरेच मेसेज गेले होते की अरे हा अडकलेला आहे, ह्याला खाली येत नाहीये. आणि एव्हरेस्टवरती जनरली असं कधी झालं तर म्हणजे शेवट आहे हे समजतात. तर त्याच्यामुळं एक्सपिडिशन सोडावं लागलं. आणि परत हे एवढा फंड गोळा करणं हे म्हणजे परत होईल का नाही हे मनामध्ये की शक्यता. एव्हरेस्ट इतकीच मोठी जबाबदारी आहे किंवा मोहीम आहे, म्हणजे फंड गोळा करणं हीच मोहीम आहे. अगदी बरोबर. पण तुला दुसऱ्या वेळेला सपोर्ट कसा मिळाला? आता त्यात झालं काय की त्यात 2 मित्रांच्या डेथ झाल्या आमच्या एव्हरेस्ट मोहिमेमध्ये. आणि त्याच्यामध्ये झाल्यामुळं घरामधून पहिला विरोध आला की तुला एव्हरेस्ट परत करायचं नाही. त्यात माझा खूप जवळचा मित्र सुभाष टकले, ज्याची नून पीकवरती 1 महिन्याभरानंतर लगेच डेथ झाली होती. अशा कंडिशनमध्ये मला घरून तर परमिशनच नव्हती मिळाली. आणि सुरुवातीचे 3 महिने म्हणजे अक्षरशः माझ्या त्यात माझी नखं निघाली होती, तेव्हा ती रिकवर व्हायला माझ्या 2 महिने गेले. पायाची बोटं नखं निघाली होती. त्यामुळे अशा कंडिशनमध्ये मला घरातून तर परमिशन मिळाली नाही. 3 महिन्यानंतर मी कसं तरी घरच्यांना जरा विश्वासात घेतलं की मी माझी फिटनेस लेवल मी एवढी आतापर्यंत केली. त्याच्यानंतर मी तिथून परत जे फिरलो ते पण माझी सतत विवेकबुद्धी होती, बरोबर, की जो निर्णय घेणं पण अशा कंडिशनमध्ये. आणि मग त्यांना विश्वासात घेऊन मग मी परत मोहीम डिक्लेअर केली. आणि त्यावेळेस माझं फेसबुकवरती खूप मोठं एक आर्टिकल गाजलं होतं.
आणि ते लोकांनी वाचलं. मी जे फेसबुक आणि ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला होता त्या लोकांना मी परत अपील केलं की काय कंडिशनमध्ये मी परत आलो आहे, त्यात माझी काही चुकी नाही आहे, पण मला एव्हरेस्ट परत करायचे. नाहीतर इथं जर मी एकदा थांबलो किंवा इथं जर मी अपयश म्हणजे काय, तर मी परत न जाणं हे माझ्यासाठी अपयश होतं. करेक्ट. आणि मी लोकांना खरंच अपील केलं आणि लोकांनी अक्षरशः तुम्हाला सांगतो की परत मला एव्हरेस्टवरती पोचवायचाच ह्या उद्देशाने परत लोकांनी फंडिंग केलं. पण हे सगळे परत तुला दुसऱ्या वेळेला 27 लाखच खर्च आला? हो, नाही 27 लाखाच्या आसपास. कारण पहिल्या वेळेस मला माझं स्वतःचं इक्विपमेंट खूप काही नव्हतं. बरोबर. दुसऱ्या वेळेस मला इक्विपमेंट घ्यावं लागलं, कारण एकदा तुम्ही दुसऱ्याकडे मागसाल, परत नाही हे एवढं महाग इक्विपमेंट मिळू शकत नाही ना तुम्हाला. पण तो जो क्षण आहे की ज्या वेळेला तू आता पाऊल ठेवलं एव्हरेस्टवर, तो सगळा इतिहास आठवला का त्या क्षणी? म्हणजे मागचं वर्ष ज्या कंडिशनमध्ये घालवलेलं असतं, म्हणजे आपण दिवस रात्र एकच ध्येय जे आपण म्हणतो ना की खाता पिता उठता झोपता, म्हणजे तुम्हाला एकच हे आठवतं की नाही तुमच्या आयुष्यामधलं सगळ्यात मोठं जे ध्येय आहे त्याच्यासाठी जी तयारी तुम्ही केलेली असते आणि सबमिट केल्यानंतर हे सगळं डोळ्यासमोर येतं. म्हणजे ते काय आहे की ते तुमचं फक्त नसतं ना, कारण तुम्हाला जो हातभार लावलेला आहे, तुम्हाला ज्या यशावरती नेण्यासाठी ज्या लोकांनी सपोर्ट केलेला आहे त्यांचं पण यश असतं ते. त्याच्यामुळं ते सगळं आठवतं की डोळ्यातून त्यावेळी म्हणलं की पोचल्यानंतर असं वाटलं की जग जिंकलं. ते आधीचं डोळ्यातलं पाणी आणि हे डोळ्यातलं पाणी याच्यात फरक होता. एव्हरेस्ट झालं, तुझ्या पुढचं टार्गेट होतं कांचनजंगा. म्हणजे टेक्निकली स्पीकिंग आपण तो भारतातला तसं म्हटलं तर सगळ्यात उंच शिखर आपण म्हणतो की जे बॉर्डरला ॲक्च्युली खरं तर ते तसं नेपाळमध्येच आहे आणि आपल्याकडचं आपण नंदादेवी असं सगळ्यात उंच शिखर म्हणतो. पण कांचनजंगा जे आहे अगदी त्याचं जे चित्र आहे ते आपल्या नोटेवर आपल्याला बघायला मिळतं. कांचनजंगाची काय स्टोरी आहे, कारण तिथे पण एक ट्विस्ट घडलेला आहे. कांचनजंगाला आम्ही सेम रोटेशन आमचे झालं. गिरीप्रेमीची मोठी टीम त्या वर्षी होती 2019ला. 10 जण त्यांचे होते आणि भारतामधून साधारणतः आम्ही टोटल 19 क्लायमर्स होतो. बेंगॉलचे बरेच क्लायमर्स होते आणि रोटेशन झाले. समिट पुश घेतला आम्ही. बेस कॅम्प 2, कॅम्प 1, कॅम्प 2, कॅम्प 3 हे करत करत कॅम्प 4 वरून मग समिट पुश रात्रीचा निघाला आणि कॅम्प 4 पासून ऑक्सिजन सिलेंडर लावलेला होता. कॅम्प 4 पर्यंत ऑक्सिजन लावलेला नव्हता आणि अशा याच्यामध्ये तो तसा टेस्ट नीट झाला नाही आणि समिटला संध्याकाळी निघालो. सगळी टीम पुढे निघाली. मी सगळ्यात शेवटी आमच्या टीममध्ये होतो आणि दुर्दैव असं की कधी कधी आपण म्हणतो की किती छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या असतात. वॉकी टॉकी फार महत्त्वाचा होता, जो की मी शेवट होतो तर माझ्या टीमच्या शिरपाकडे वॉकी टॉकी पाहिजे होता, पण तो वॉकी टॉकी नव्हता. आणि समिटला निघालो. समिटला साधारणतः 7 तास क्लाइंब करून गेलो होतो. 7 तास क्लाइंब म्हणजे असं आलं की 8022 मीटरला ऑक्सिजन सिलेंडर संपलेला होता. ऑक्सिजनला ब्रिदिंगला त्रास व्हायला लागला, म्हणून मग मी म्हटलं तर त्यावेळेस ऑक्सिजन संपलेला होता असं शेर्पा म्हटला आणि तो बदलला पण मला तरी बदलल्यानंतर ऑक्सिजन यायला पाहिजे लगेच, तरी तो येत नाही आहे. तर त्यांना म्हटलं की काही प्रॉब्लेम आहे का दाई, देखो जरा. तर दाईने त्या ऑक्सिजन आणि मोस्ट एक्सपिरियन्स गाईड होता दावा वांगचू शेर्पा म्हणून, आणि त्यांनी ऑक्सिजन मास्क लावला आणि पाहिलं भगवंत दायर इसमें से ऑक्सिजन ही नाही आ रहा है. म्हणजे जोपर्यंत मी 8022 मीटर पर्यंत ऑक्सिजन मास्क मधून ऑक्सिजन येत नव्हता, पण तरी मी 8022 मीटर पर्यंत गेलो होतो. बरोबर. पण थकायला खूप लागलो होतं कारण ऑक्सिजनच येत नव्हता आणि अशा कंडिशनमध्ये तुम्हाला ऑक्सिजन काम नाही कर रहा है अपना. मग तुम्हाला आपको मुझे मेरा ऑक्सिजन मास्क देता हूँ, पण असं नव्हतं ना, कारण 8022 मीटरवरून परत अजून जर पाहिलं तर ऑलमोस्ट 550 मीटरचा क्लाइम होता. म्हणजे जवळजवळ अजून 5 तास लागणार होते, म्हणजे 7 तास म्हणजे झालेले होते आमचे. मग अशा कंडिशनमध्ये त्याला मी रिस्कमध्ये टाकून मी क्लाइम करणं हे चुकीचं वाटत होतं. तर त्यांना म्हटलं की आपण कोऑर्डिनेशन करा टीमसोबत आणि वॉकी टॉकी नाही आहे. ऑक्सिजन मास्क होते का टीममध्ये एक्स्ट्रा, पण ते पुढे होते, त्यामुळे कम्युनिकेशन करता येणार. आणि अशा कंडिशनमध्ये मला सेफ्टीसाठी बाकी काही नाही, तिथून मला 8022 मीटरहून एक्सपिडिशन म्हणजे परत एकदा आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या गोष्टी सगळ्या. आता त्याच्यानंतर परत जर तू इमिजिएट अटेम्प्ट केलास तो कांचनजंगालाच होता. बरोबर. 2022ला 1 वर्षानंतर गेला. त्यावेळेचा काय अनुभव आहे तुझा? 2022ला म्हणजे कांचनजंगा जसं म्हटलं की बोलवतं तसं, पण कांचनजंगा क्लाइम्बिंगसाठीचं सगळ्यात अवघड शिखर आहे. बरं त्यावेळेस 2022ला ज्यावेळेस क्लाइम्ब केलं त्यावेळेस रूट ओपनिंग टीमने असं काय रूट ओपन केलेला नव्हता. आमच्याच टीममधले जे शेर्पा होते त्यांनाच रूट ओपन करत करत जायचा होता. त्यामुळे तो अटेम्प्ट म्हणजे माझ्या माउंटेनिंग फील्डमधला सगळ्यात हायेस्ट हे झाला अटेम्प्ट झाला की ज्यावेळेस मी 27 तास सलग चाललोय. बाप रे, 27 तास की ज्या 27 तासामध्ये मला फार जवळच्या माझ्या मित्राची सुद्धा डेथ पाहावी लागली. नारायण अय्यर जो मित्र होता मुंबईचा,
आणि तो अटेम्प्ट म्हणजे आमचा भयानक अटेम्प्ट झाला, कारण एक्सपेक्टेड होतं की साधारणतः 14 तास समिटला लागतील, कारण कांचनजंगा मोठं पीक आहे. आणि संध्याकाळी आम्ही जे निघालो समिटला 8 वाजता निघालो समिटला, एक्सपेक्टेड होतं की साधारणतः सकाळी 8 ते 10च्या रेंजमध्ये समिट होईल. तर दुसऱ्या दिवशी इव्हिनिंगला संध्याकाळी 4 वाजता समिट झालं ते. बापरे. म्हणजे 19-20 तास तर सलग नुसतं क्लाइम्बिंगलाच लागले वन वे. करेक्ट. आणि ते समिट करून परत तुम्हाला खाली यायचे. बरोबर. आणि कांचनजंगा जसं म्हटलं की कांचनजंगाचं इतकं फसवं शिखर आहे की कांचनजंगाचा एक एक टप्पा जसा पुढे पुढे जातो, आपल्याला वाटतं की ते समिट आहे. तिथे पोहोचल्यानंतर तिथून पुढे इतकं मोठं दिसतं, पुढे तिथे गेल्यानंतर परत पुढचं समिट दिसतं. तेव्हा फसवं शिखर आहे खूप कांचनजंगा, आणि ते म्हणजे जीव काढतं का अक्षरशः. आणि अशा याच्यामध्ये म्हणजे समिट करून परत मला खाली यायला रात्री 1:30 वाजता, दुसऱ्या दिवशी रात्री 1:30 वाजता मी आलोय. म्हणजे माझे 27 तास झाले होते. नंतर माझी जी टीम आहे 29 तास मी त्या समिट पुश झाला. माझ्या बाकीच्या टीममधल्या मेंबर्सचे 35-36 तास झालाय समिट पुश. बापरे. मग अशा केसमध्ये माझ्या जवळचा खूप मित्र जो म्हटलं की ऑक्सिजन नंतर इतका ड्रेन झाला, ऑक्सिजन पण नंतर संपले क्लाइंबरचे. आणि त्याच्यामध्ये मग म्हणजे अक्षरशः टीममध्ये 3 जणांचे रेस्क्यू मी स्वतः 3 टीम मेंबर्सला खाली आणलेलं आहे. त्याच्यात एक शेर्पा आणि 2 मेंबर्स आहेत. पण या 8 शिखरांमधलं सगळ्यात तुझं टफेस्ट हे कांचनजंगा होतं. जरी तू आता सांगितलंस की फसवं शिखर आहे, टेक्निकल चॅलेंजेस काय आहेत त्याच्यामध्ये? टेक्निकल म्हणजे तुम्हाला समिट पुशमध्ये जनरली काय होतं, बाकीच्या शिखरावरती तुम्हाला समिटला एक बर्फाची पूर्ण रीच असते. याच्यामध्ये बर्फ फक्त नाही, बर्फाच्या सोबत तुम्हाला कूलर पण आहे. कूलरच्या सोबत तुम्हाला रॉकी फेसमधून वरून क्लाइम्ब करायचं, उतरायचं. म्हणजे जनरली काय होतं की एका रिदममध्ये तुम्ही चढाई जर असली ना, तर तुम्हाला काही जनरली वाटत नाही, कारण तुम्ही चढाई करताना तसंच खाली येता. पण तिथं तसं नाही, म्हणजे तुम्ही वरती चढता पण खाली पण उतरता, परत चढता परत खाली उतरता. तेव्हा त्याचे लेजेस आहेत असे रॉकी फेसचे, आणि ते खूप तुम्हाला दमवतात. आणि ते टेक्निकली एक तर त्या लेवलला तुमचे ऑक्सिजन एक तर लेवल कमी असते, आर्टिफिशियल ऑक्सिजनची तुम्हाला खूप असा काय मिळत नसतो, त्याच्यामध्ये दमछाक खूप होते. मग अक्षरशः म्हणजे अंग सोडून काही क्लाइंबर्स देतात. मग ती कॅज्युअलिटी होणं ह्या गोष्टी खूप होतात. मग त्याच्यावर पण डेथ रेट जो आहे तो एव्हरेस्टला जास्त आहे या सगळ्या शिखरांमधला? नाही, अन्नपूर्णाला सगळ्यात जास्त आहे. अन्नपूर्णाला. आपण येऊया त्याच्याकडे. आता पुढच्या शिखराकडे जाण्याच्या आधी लोकांना सगळ्यात प्रश्न पडला असेल, अरे हा 36-37 तास काय, जे काय 27 तास तू चालला, 27-29 तास, तू फिजिकली कसं प्रिपेअर करतो स्वतःला कुठल्याही शिखरासाठी? म्हणजे मी सलग तुम्ही पाहिलं तर तुम्ही वर्षभर मला कदाचित जर फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती पाहिलं तर तुम्हाला मी वर्कआउट करताना दररोजचा दिसेल माझा वर्कआउट. म्हणजे वर्षभरामधले जे काही हिमालयन शिखरांचं जर सोडलं आणि इथला आल्यानंतरचा जो थोडासा बॉडी रिकव्हरीसाठीचा साधारणतः 20-25 दिवस जातात, अदरवाईज वर्षभर मी माझं वर्कआउट करत असतो. मग त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर रनिंग माझं आठवड्यातून 2 दिवस रनिंग असं साधारणतः 10 ते 15 किलोमीटर रनिंग. आणि फिटनेससाठी मी रन करतो, कुठलीही मॅरेथॉन रन करण्यासाठी मी अजिबात रन करत नाही. तेव्हा तुम्ही कधीही मला मॅरेथॉन कुठली तरी कंप्लीट केली असा कधीच फोटो किंवा व्हिडिओ पाहणार नाही. तर माझ्या फिटनेसचेच असतं की जे मला हे करायचं. मग त्याच्यामुळे रन असतात. स्ट्रेंथ ट्रेनिंग माझा सगळ्यात मोठी जमेची बाजू असते की जो मी स्ट्रेंथ ट्रेनिंग आठवड्यातून 2 दिवस करतो. त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. मग स्ट्रेंथ ट्रेनिंगचे ते मी केल्यानंतर काय होतं की तुमच्या थाईज आणि लोअर बॉडी आणि बॅकमध्ये ही जी ताकद तुमची जी राहते ना, तर त्याचा फायदा तुम्हाला एक्सपिडिशनसाठी खूप होतो. आणि गुरुवारी कंपल्सरी 20 किलो वजन घेऊन सिंहगड अपडाऊन करणे. बरेच जण जे गुरुवारी मला पाहतात वजन घेऊन, मग 1दा 2दा 3दा 4 वेळा सिंहगड करत असतो. आणि शनिवार रविवार कंपल्सरी घाटवाटांचे जे ट्रेक असतात सह्याद्रीमध्ये, म्हणजे लिटरली वर्षभरातला एकही शनिवार रविवार मी माझ्या फॅमिलीसाठी कधीच देत नाही. म्हणजे लिटरली की काहीतरी इमर्जन्सी आहे किंवा फॅमिलीचं काहीतरी फंक्शन असेल तर, अदरवाईज शनिवार रविवार हा फक्त आणि फक्त माझा सह्याद्रीसाठी असतो. पण हे फॅमिलीने ऍक्सेप्ट केलेलं? हा, आता त्याच्यामुळे फॅमिलीला ऍक्सेप्ट केलेलं आहे. ते माझ्यासोबत मग छोटे छोटे ट्रेक करायला लागले, हिमालयामधले छोटे छोटे ट्रेक्स करायला लागले. कारण त्यांनी ओळखले की हा व्यक्ती आमच्यासाठी जर टाइम देऊ शकत नाही तर आम्हाला काहीतरी बदल करावा लागेल. आणि मग ते माझ्याबरोबर यायला लागले. पण आता ह्या सगळ्यामध्ये ज्या वेळेला निघतोस एखाद्या एक्सपिडिशनसाठी, काय घरच्यांची रिएक्शन असते? चालला परत आता असं असतं का? असतं ना. आणि घरचे खरंच टेन्शनमध्ये असतात. म्हणजे माझी मिसेस असेल, आई बाबा भाऊ हे टेन्शनमध्ये असतात. कारण मला काहीच वाटत नाही त्याचं, पण बॅक ऑफ माइंडमध्ये त्यांना खूप तशी चिंता असते. पण एक आहे की त्यांचा कॉन्फिडन्स खूप माझ्यावरती असतो. म्हणजे मी वर्षभरची तयारी करतो. कारण आजपर्यंत जसं म्हटलं की जरी 7-8 शिखरं मी सर केलेली असली तरी 12 एक्सपिडिशन माझे हिमालयन 8,000 शिखरांवरती आहे. आणि माझे जे काय डिसिजन झाले 8,000 शिखरांवरती
जसं मगाशी म्हटलं की माउंटन में या तो आप जीतते हो या सीखते हो, हारता कोई नाही. वा म्हणजे माउंटन मध्ये तुम्ही एखादं सर केलं म्हणजे तुम्ही यशस्वी झाला असं अजिबात नाही. माउंटन मध्ये अपयश जे तुम्हाला शिकवतं ते तुम्ही यश देऊनही शिकवत नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आपल्याला काय वाटतं की अरे हे त्यांनी शिखर सर केले, हे त्यांनी शिखर केले, त्याचे महत्व मी म्हणेल की अपयश त्यांनी किती पचवलेले हे खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्याच्यातून तो शिकला किती, त्याच्यातून तो किती कणखर बनला हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आजपर्यंत जे म्हटलं ना की जी काही अष्टाधारी शिखरांवरती अपयश जसं आपण म्हणतो, पण त्यांनी जे शिकवलं ना ते मला यशाने नाही शिकवलेलं आहे. तो अनुभव खूप महत्त्वाचा असतो की जो आपण म्हणतो की तुमच्यासाठी तर महत्त्वाचं आहे, पण पुढच्या जनरेशनसाठी किंवा पुढचा कोणीतरी क्लाइंबर्स आपल्याला येऊन विचारतोय त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा तो मी म्हणतो की अनुभव आहे. पण मगाशी तू म्हणालास की अन्नपूर्णाला डेथ रेट सगळ्यात जास्त आहे, तर हा तू 14 अष्टाधारी शिखरांपैकी म्हणतोयस का हेच 8 आपल्याला अवेलेबल त्यातला डेथ रेट म्हणतोयस? म्हणजे कशामध्ये हा अन्नपूर्णाचा जास्त आहे? 2 कॅटेगरी. 14 अष्टाधारी शिखर आहे त्यातलं सगळ्यात डेडलिएस्ट माउंटन म्हणजे अन्नपूर्णा आहे. सगळ्यात डेडली सगळ्यात डेडलिएस्ट. तुझं कांचनजंगाच्या नंतर अन्नपूर्णा होतं. येस. आणि हे डेथ रेट जास्त असण्याचं किंवा डेडलिएस्टचं कारण काय? हां, कारण त्याचा जो क्लाइम्बिंगचा जो रूट आहे हा पूर्ण सगळा, म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर कॅम्प 1 मध्ये सुद्धा, कॅम्प 1ला पोहोचेपर्यंत सुद्धा रूट त्याचा खूप अवघड रूट आहे. कॅम्प 1 ते समिटच्या खाली जस्ट म्हणून मी म्हणेल की कॅम्प 4 पर्यंतचा जो रूट आहे तो खूप ॲव्हलांच प्रोन एरियामधून आहे. म्हणजे तो रूट म्हणजे तो तुम्हाला बदलता पण येत नाही. त्यामुळं त्या अन्नपूर्णाच्या रिजवरून क्लाइंब करणं किंवा तो जो रूट आहे त्याच्यामध्ये असं एखादा रेअरली, म्हणजे मी म्हणेल की मी जेव्हा 2021ला क्लाइंब केलं त्यावेळेस एकही डेथ झाली नाही. आता असं एकही वर्ष नसतं की ज्या वर्षी डेथ नाही अन्नपूर्णावरती. त्यामुळे अन्नपूर्णाचा डेथ रेशो साधारणतः 30 ते 33% आसपास डेथ रेशो आहे. अन्नपूर्णावरती 2021च्या अगोदर आमची जी टीम होती, आम्ही 5 जण होतो भारतामधून, त्याच्या अगोदर फक्त 5 ते 6 जणांनी फक्त भारतामधून क्लाइंब केलेलं होतं. त्यामुळे अन्नपूर्णाचा समिट रेशो खूपच कमी आहे. म्हणजे जर आपण एव्हरेस्टशी कंपॅरिझन केलं तर साधारणतः दरवर्षी एव्हरेस्टवरती 300 लोक चढतात, पण 70 वर्षामध्ये अन्नपूर्णा समिटर फक्त जर पाहिले तर 250. तेव्हा ते पीक खूप वेगळं आहे. आणि जनरली जर क्लाइमर्स 14,800 मधले जर पाहिले तर सगळ्यात शेवटी अन्नपूर्णा घेतात याच कारणासाठी. पण टेक्निकली सगळ्यामधलं अवघड आहे शिखर. हा, टेक्निकली म्हणण्यापेक्षा त्याचा ॲव्हलांच प्रोन एरियामुळे तो डेडलिएस्ट समजला जातो. तुझा काही अनुभव ॲव्हलांच आहे, पण 2000 तो कांचनजंगावरती आहे. सांग ना काय झालं. 2019ला ज्यावेळेस मी कांचनजंगावरती होतो आणि समिट जे असं म्हटलं की माझा ऑक्सिजन मास्क खराब झाल्यामुळे मला समिट सोडावं लागलं आणि समिट सोडून मी खाली आलो आणि कॅम्प 4 वरून मग मी कॅम्प 2च्या दिशेने निघालो. जस्ट कॅम्प 3च्या खाली आलो होतो आणि भयानक मोठा ॲव्हलांच आला. त्याच्यामध्ये मी आणि दावा वांगचू शेर्पा होते, ते पुढे पळाले. मला आता ॲज अ थकलेलो, एवढं क्लाइम्बिंगच्या वरून समिटवरून आलेलो आहे, पळणं शक्यच नाही अशा ह्याच्यामध्ये, कारण ऑक्सिजनच कमी आहे तिथे. त्यामुळं जेवढं शक्य होतं तेवढं मी वरती पळावलो, ते खालती पळाले आणि आमच्या दोघांच्या मधून इतका ह्यूज ॲव्हलांच गेला. मग त्याच्यामध्ये माझा डाऊनसूट सगळा फाटला, माझा क्रॅम्पॉन डाऊनसूटमध्ये घुसला त्याच्यामुळे तो. आणि त्या कंडिशनमध्ये जनरली थोडासा अनुभव असल्यामुळं म्हटलं नाही हेड इंजुरी झाली नाही पाहिजे, म्हणून मग मी झोपलो अक्षरशः खाली आणि डोक्यावरती फक्त माझी बॅग घेतली. आमच्या पूर्ण मधून अख्खा ॲव्हलांच गेला, सगळी कपडे, एक तर डाऊनसूट फाटला, सगळ्या अंगामध्ये बर्फ सगळा. पण तो भयानक अनुभव होता. म्हणजे असं लिटरली वाटलं की आपण गेलो आता. बरं, ॲव्हलांच म्हणजे एक आपल्या प्रेक्षकांसाठी काय ते थोडक्यात सांग. ॲव्हलांच म्हणजे नक्की काय होतं? बर्फाचा कडा कोसळतो. म्हणजे जसं आपल्याकडे लँडस्लाईड होतं तसं लँडस्लाईड, बर्फाचं लँडस्लाईड असतं आणि त्याच्यामध्ये जे काही येईल ते अक्षरशः जातं. पण त्याचे म्हणजे मला वाटतं एव्हरेस्टचे तर ॲव्हलांच खूपच म्हणजे खरं तर दुर्दैवीरित्या गाजलेले आहेत की ज्याच्यामध्ये मला वाटतं काही वर्षांपूर्वीच काही शेर्पांचे दुर्दैवी मृत्यू वगैरे झालेले. पण हा तू म्हणजे अगदी मृत्यू समोर बघितलेला होतास. क्रेवायसेस ज्या असतात, हिमभेगा ज्या असतात, त्याचा काही पडण्याचा अनुभव आहे का? हो, म्हणजे माझा नाही, पण माझ्या समोर झाला तो. मी 2000 पहिला माझा जो 21चा अटेम्प्ट होता धौलगिरीचा, आणि धौलगिरीच्या कॅम्प 1 ते कॅम्प 2 मध्ये खूप हिडन क्रेवासेस आहेत. म्हणजे क्रेवासेस वरून दिसत नाहीत पण हिडन खूप असं आहेत त्याच्यामध्ये. आणि माझ्या बरोबरचा जो शेर्पा होता तो त्याच्यामध्ये मात्र पडला, पण नशीब त्याचं चांगलं होतं की तो रोपअप होता. त्यामुळे रोपअप असल्यामुळे तो पडलेला त्याला काढला. पण हे अनुभव गिर्यारोहणामधले खूप वाईट अनुभव आहेत. पेंबा शेर्पा जो की आपले दार्जिलिंगचे शेर्पा होते आणि ते क्लाइम्बिंग करताना ससेर कांगरीला गेले होते आणि त्यांचा 7 वेळा एव्हरेस्ट समिटर, आणि त्याच्यामध्ये दुर्दैवी त्यांचा अंत झाला आणि बॉडी सुद्धा भेटली नाही. त्यामुळे आपल्याकडे हे खूप वेगळे एक्सपिरियन्सेस आहेत ह्याच्यासाठी. हिमभेग जी आहे, क्रिवाईस जी आहे, त्याच्यामध्ये जर समजा रोपअप तो व्यक्ती नसता, तो शेर्पा नसता तर अवघडच होतं. म्हणजे
त्या क्रेवासेस काय आहे की वरती तुम्हाला खूप नॅरो दिसते, पण त्याचा खालचा जो पार्ट असो तो वाईड होत गेलेला असतो. तेव्हा जर बरं अडथळा त्याला मध्ये नसेल तर ती क्रेवास काय 300 फुटाची पण खाली असते. आणि साधारणतः तुम्ही 100 फूट म्हणजे काय 70-80 फुटापर्यंत तुमचा तग धरतो. अदरवाईज खाली गेले की अवघड असतं काढणं पण त्यांना. बरं, आता आपल्या प्रेक्षकांसाठी एक छोटं क्लॅरिफिकेशन म्हणून मी प्रश्न विचारतो की आता तू 7 शिखरं केली आहेस, बाकीची जी 7 उरलेली जी शिखरं आहेत 14 पैकी ती कुठली आहेत आणि ती आपल्याला का नाही करतायत? त्यातलं चोयू आणि शिशापांगमा हे जी 2 आहेत ती तिबेट चायनामध्ये आहेत. जसं म्हटलं की 7 नेपाळमध्ये, ही 9 झाली आणि उरलेली 5 जी आहेत ती पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये आहेत. त्याच्यामुळं ते आपल्याला करणं शक्य नाही. त्याच्यामुळे ॲज अ भारतीय आपण 9 अष्टाधारी शिखरे करू शकतो. तू आता केलेली प्लस चोयू आणि शिशापांगमा हे आता तुझे राहिलेले आहेत, ते आपण करू शकतो. आता पुढच्या शिखराकडे जाण्याच्या आधी या सगळ्या शिखरांना ऑपरेशनल चॅलेंजेस काय असतात? म्हणजे हा प्रश्न असा आहे की परमिशन्स काय लागतात, तुम्ही कशा काढता, कुठली एजन्सी अपॉइंट करता का, काय असतं? एक तर आपण नेपाळमध्ये जर क्लाइंब करत असेल तर नेपाळच्या टुरिझम डिपार्टमेंटची त्याला परमिशन लागते. त्याला रितसर तुम्हाला रॉयल्टी भरावी लागते, त्याला आपण परमिट फीस म्हणतो. सो ती एव्हरेस्टसाठी जर पाहिलं तर साधारणतः ती $15,000 आहे, प्लस एन्व्हायरमेंट आणि लायझनिंग ऑफिसर अशी पकडूनच ती साधारणतः $17,000-18,000 जाते. हे 15 लाख एव्हरेस्टसाठीची परमिट फीस फक्त आहे. बाकीच्या शिखरांसाठी पण साधारणतः 3.5 लाखाच्या आसपास ती फीस आहे. त्यामुळे कुठलंही अष्टाधारी शिखर घेतलं की हा खूप मोठा चॅलेंज आहे पैशाचा. पण तू आता आपण पुढच्या अगेन शिखराला जाण्यासाठी एक डेंजर प्रसंग तुझ्या बाबतीत घडला अहमदबलम शिखरावर, जे एव्हरेस्टच्या जवळचं अतिशय टेक्निकली कठीण शिखर आहे. तर काय शिकवलं त्या शिखराने, काय तो अनुभव होता? म्हणजे आपण म्हणतो ना की तुमची मनाची जर इच्छा असेल ना तर तुम्ही कुठल्याही लेवलला करू शकता. म्हणजे एक साधा इन्सिडन्स त्याचा, मी जसं तू म्हटला, माझे रोटेशन झाले अहमदबलम. एक तर म्हटलं की चॅलेंजिंग आहे टेक्निकली, म्हणजे लिटरली शेर्पा क्लाइंब करताना म्हणतात की ओ एव्हरेस्ट नाही आहे. म्हणजे आज जर आपण अन्नपूर्णा किंवा कुठल्याही अष्टाधारी शिखरांचं समिटचे लोक पाहिले आणि अहमदबलमचे पाहिले तर अहमदबलमचे खूप कमी आहे. म्हणजे मी 5वा भारतीय आहे अहमदबलम समिट करणार. आणि लिटरली भारतामध्ये हार्डली किती 12-15 लोक, 15 लोक कदाचित असतील अन्नपूर्णा अहमदबलम करणारे. आणि रोटेशन झाले आमचे सगळे. आणि रोटेशनमध्ये जनरली काय होतं, हाय अल्टिट्यूडला आपल्याला जे फूड असतं ते खूप इम्पॉर्टंट असतं, तुम्ही काय खाता ते. आणि 2018ला तसा माझा अष्टाधारी किंवा खूप मोठा असा अनुभव फार नव्हता असा. आणि त्या कॅम्प 2ला मुक्काम होता रोटेशनमध्ये, आणि तिथं मी कोरियन नूडल्स खाले की जे खूप स्पायसी होते, जात नव्हते, पण ते एजन्सीने तेच प्रोव्हाइड केले आणि म्हणून मी ते अक्षरशः खाल्ले ते. आणि स्पायसी होते आणि ते काही पचले नाहीत. आणि खाली मी आलो नेक्स्ट डे, तिथून बेस कॅम्पला आलो आणि लूज मोशन चालू झाले. बरं, मी तोपर्यंत वेदर विंडो पण आम्ही रोटेशन झाल्यामुळं वेदर विंडोची पण वाट पाहत होतो. त्यामुळं 2 दिवस झाले, 2 दिवस मी नॉर्मल गोळी खाली लूज मोशन बंद होण्यासाठी, पण काय थांबेनाच. मग नॉर्फ्लॉक्सिझेर म्हणून जी अँटीबायोटिक गोळी आहे ती बरोबर होती आणि ती खायला सुरुवात केली. तर ज्यावेळेस मी रोटेशनमध्ये असताना कॅम्प 2ला गेलो त्यावेळेस माझा जो शेर्पा होता तो म्हणला, भगवंत यार रोटेशनमध्ये डायरेक्ट समिट पुश करू. म्हणजे ज्यांनी तो फिटनेस पाहिला होता माझा की ज्या स्पीडने मी क्लाइंब करत होतो किंवा काय, तर तो मला म्हणला लिटरली तुम्ही रोटेशन करूच नका, डायरेक्ट समिट पुश घ्या. पण तसं नाही, माउंटनमध्ये आगाऊपणा करायचा नाही, जे कारण आपण सी लेवलला राहतो. आणि 3 दिवस झाले अँटीबायोटिक खाऊन, त्याच्यामुळे मला खूप विकनेस आला. म्हणजे मी परत ज्यावेळेस मी समिट पुश घेतला, पण समिट पुश घेतानाही मी खूप घ्यावं का नाही घ्यावं, पण मी जर घेतला नाही त्यावेळेस तर एक्सपिडिशन परत सोडावं लागलं असं. म्हणून घेतला समिट पुश. बेस कॅम्पवरून निघालो, कॅम्प 2ला गेलो आणि कॅम्प 2 वरून डायरेक्ट समिट पुश. कारण त्याचा कॅम्प 3 जो आहे तिथं जनरली कोणी कॅम्प लावत नाही, कारण तो अव्हलांच प्रोन एरियामध्ये आहे. त्याच्यामुळे कॅम्प 2 वरूनच समिट पुश घेतला. आणि कॅम्प 2ला जाईपर्यंत अक्षरशः मला खूप त्रास व्हायला लागला. त्रास म्हणजे काय, खूप विकनेस आलेला. म्हणजे माझ्यामध्ये एनर्जीच नाही हे पहिल्यांदा मला असं जाणवायला लागलं. आणि मग मी कॅम्प 2ला गेलो. कॅम्प 2 वरूनही म्हटलं आता ऑप्शन दुसरा काहीच नाही, एक तर समिट करणे किंवा इथून परत फिरणे. पण काकून स्टॉक मनातून असं वाटायचं अरे 6800 मीटर, कारण तोपर्यंत अहमदबलम काय अनुभव नव्हता. आणि असं वाटायला लागलं मनामध्ये, अरे मी तर एव्हरेस्ट क्लाइंब करून आलेलो आहे आणि साध्या लूज मोशनमुळं मी कारण काय सांगणार. म्हणजे लिटरली मी त्या माझ्या भ्रमामध्ये मी क्लाइंब करत राहिलो. आणि कॅम्प 2 वरून समिट पुश घेतला, कॅम्प 3ला गेलो. पण कॅम्प 3ला गेल्यानंतर मला खूप त्रास व्हायला लागला. म्हणजे लिटरली असा विकनेस इतका की मला असं अक्षरशः वाटायला लागले, अरे आपण चुकतोय, आपण काहीतरी इथून परत फिरलं पाहिजे. पण तेच बॅकअप माइंडमध्ये, अरे सोडायचं कसं, कारण काय, म्हणजे
मी इथं आलो पण लोकांना कारण काय सांगणार की मला लूज मोशन होतं ते म्हणून मी समिट सोडतोय. पण का कोणाच मी कॅम्प 3ला तिथे एक टेंट लावलेला होता आणि त्याच्या आडीला थोडासा बसलो, पाणी वगैरे पिलं, एक साधारणतः 10-1 मिनिट मी रेस्ट घेतला तिथं आणि परत तिथून निघालो. पण तिथून निघाल्यानंतर का कोणाच माझ्या अंगामध्ये अक्षरशः संचारलं की मी इतकं इझिली माझं समिट झालं, मस्त समिट केलं. तिथून क्लाइंब खूप टेक्निकल म्हणजे अवघड क्लाइंब आहे. म्हणजे तिथूनच म्हणण्यापेक्षा कॅम्प 1 वरून कॅम्प 2 जाणं किंवा कॅम्प 2 वरून कॅम्प 3ला जाणं पण खूप नाईफ रिज आहे, अशी येलो टॉवर आहे त्याच्यामध्ये, तेव्हा खूप अवघड चढाई आहे. समिट केलं, समिट करून परत कॅम्प 2 वरून डायरेक्ट बेस कॅम्प, म्हणजे मी समिट करून कॅम्प 2 वरून समिट पुश केला, समिट गेलं आणि तिथून डायरेक्ट बेस कॅम्पला मी रात्री 7:30ला परत आलो होतो. त्यामुळं ते जे पाहिलं मी साधारणतः 18-19 तास लागले होते क्लाइम्बिंगला आणि उतरायला. पण ते एक मग असं वाटलं, फील झालं की अरे मी अहमदबलम क्लाइम्ब केलं. कारण तू म्हणलास 5वा व्यक्ती आहेस तू हे करणारा. म्हणजे खरं तर अहमदबलम समजा 8,000 मीटर एवढं असतं असं पकडून चाल, तर ते वन ऑफ द टफेस्ट म्हणूनच अगदी बरोबर काउंट झालं असतं. येस. आता मनसलू हे तुझं पुढचं शिखर आहे अन्नपूर्णाच्या नंतर. तर मनसलू तुला जास्त चॅलेंजिंग वाटलं का त्याच्या पुढचं लोत्से जास्त चॅलेंजिंग होतं? नाही, मनसलू फार इझिली गेलं, म्हणजे मला असं फार चॅलेंजिंग असं वाटलं नाही. त्यातल्या त्यात नेपाळमधली जी 8,000 शिखर आहेत त्यातले त्यात 8,000 शिखर काही इझी नसतं, पण मनसलू हे त्यातल्या त्यात कमी टेक्निकल असं मानलं जातं. पण खूप छान होऊन गेलं पटकन. पण लोत्सेने मला झगडवलं. लोत्से परत दुसऱ्यांदा काय झालं होतं? पहिल्यांदा काय झालं होतं? म्हणजे मी रोटेशन झाले काय प्रॉब्लेम नाही, समिट पुश घेतला आणि मोठी टीम होती 2023ला. तेव्हा शिवाजी पण माझ्या टीममधला, आमचं एव्हरेस्टला एक टीम होती आणि मी लोत्सेला होतो. आम्ही कॅम्प 3 पर्यंत एकत्रच होतो आम्ही आणि कॅम्प 3 नंतर मात्र समिट पुश साठी कॅम्प 4ला आम्ही एकत्र निघालो आणि साधारणतः 2 तास कॅम्प 3 वरून क्लाइम्ब करून गेल्यानंतर प्रचंड वादळामध्ये सापडलो. प्रचंड वादळ म्हणजे ते इतकं झोडपलं त्याने की साधारणतः 7 तास पुढचे इतक्या भयानक वादळामध्ये आम्ही सापडलो होतो. पण असं वाटलं की थोडं थांबेल म्हणून चढाई करत राहिलो. पण 7 तास काही हे झालं नाही, खूप मोठ्या वादळामध्ये सापडलो. मग आमची टीमला पण पोचायला रात्री 9 वाजून गेले कॅम्प 4ला एव्हरेस्टच्या. आणि मी साधारणतः अलीकडे 100 मीटर अलीकडेच लोत्सेचा कॅम्प 4 लागतो म्हणून मी तिथं थांबलो आणि वादळानंतर शांत झालं. पण ते शांत झालेल्या वादळानंतर मी कॅम्प 4 लावायला पण मला आणि माझ्या शेर्पाला फार अवघड गेलं, कारण आम्ही दोघंच होतो लोत्सेसाठी. त्याच्यामुळे 2 तास तर मला कॅम्प 4 लावायलाच आम्हाला लागले तिथे. म्हणजे तो बर्फ तोडणे आणि मग आमचा टेंट लावणे तो पण अर्धवटच लावावा लागला. आणि मग दोघांसाठी जो टेंट लावला त्याच्यामध्ये 5 जण ऑक्युपाय झाले, कारण एमर्जन्सीमध्ये दुसरे 3 जण जे होते त्यांना आम्हाला आमच्या टीममधले होते म्हणून आसरा म्हणून आम्हाला घ्यावं लागलं. करेक्ट. कारण त्या अल्टिट्यूडला तुम्हाला सेफ लाईफ करणं हे खूप महत्त्वाचं असतं. Right. की जे दोघांसाठी लावलंय त्याच्यात आम्ही 5 जण आता आलोय आणि वादळ थांबलं आणि मग फिटनेस चांगला होता. जरी वादळाने झोडपलं होतं तरी असं वाटलं की वादळ थांबलेलं आहे. आणि त्या अल्टिट्यूडला तुम्ही एक दिवस जास्त मुक्काम करणं म्हणजे ऑक्सिजन कन्झ्युम करणं जास्त, बरं तो आणणार कुठून तुम्ही, त्याच्यामुळं परत चॅलेंजेस असतात. म्हणून असं वाटलं की नाही ओके होईल आणि समिट पुश रात्री घ्यायचं ठरवलं. रात्री साधारणतः 11च्या आसपास मी समिटला निघालो. मी निघालो इकडे लोत्सेला समिटला, पण माझी एव्हरेस्टची टीम सगळी कॅम्प 4लाच थांबली त्या दिवशी मुक्कामी. आणि मी निघालो तिथून समिट पुशला साधारणतः पहाटे 5च्या आसपास परत सापडलो ना वादळामध्ये. बरं आदल्या दिवशी ज्या 7-8 तास जे वादळाने झोडपलं होतं अक्षरशः शूजमध्ये सुद्धा तो सगळा बर्फ साचलेला होता. भले मी तो काढला पण तो काही सगळा निघत नाही, कारण तो एवढा आतमध्ये गेलेला होता. तर परत 5 वाजता वादळामध्ये सापडलो. कूलर आहे तिथं, म्हणजे लोत्सेची कूलर म्हणजे इतकी भयानक थंड कूलर. म्हणजे काय कूलर म्हणजे बाजूने असा रॉकी फेस आहे आणि मध्ये ती गली असते आणि त्या गलीमधून तुम्हाला क्लाइम्ब करायचा असतो. आणि लोत्सेच्या गलीमध्ये म्हणजे खालून इतक्या स्पीडने वारा येतो आणि तो असा वरती जातो वारा आणि प्रचंड थंडी त्या कूलरमध्ये, म्हणून तिला कूलरच म्हणतात की प्रचंड थंडी जाणवते. आणि त्या कूलरमधून परत क्लाइम्ब केलं. पुढचे 2 तासामध्ये पाय म्हणजे इतके गारटले की पूर्ण सेन्सेशन गेलं पायाचं. सेन्सेशन गेलं, पाय आपटले इतके, म्हणजे 2-2 तास अक्षरशः पाय बर्फावरती आपटत गेलो, कारण त्यांना गरम करणं गरजेचं होतं. आणि पूर्ण सेन्सेशन गेलं मात्र दोन्ही पायांचं. बोटांना, हाताच्या बोटांना काय प्रॉब्लेम नव्हता, पण पायाची बोटं म्हणजे हलेनाच, ते पूर्ण फ्रोझन झाली. आणि मग समिट पण व्हिजिबल नव्हतं की नेमकं किती राहिले अजून, त्याच्यामुळे मी समिट सोडावं लागलं. आता ते समिट किती सोडलं हे नंतर मी सांगतो.
म्हणजे सेन्सेशन पूर्ण गेलेलं होतं. दोन्ही पायाची बोटं बिलकुल हालत नव्हती आणि म्हटलं काहीतरी इन्सिडन्स आपल्या पायाला होणार. आणि मग तिथून सोडलं आणि परत कॅम्फोरला मी आलो. समिट काही केलं नाही मी तिथून. आणि कॅम्फोरला आलो आणि पायाची भीती मला वाटायला लागली, म्हणून मग मी माझा शूज काढला, डाव्या पायाचा शूज काढला. आणि तर शूज काढल्यानंतर बर्फाचा जसा कडक झालेला जो असतो तसा पूर्ण खालचा माझा जो लेअर आहे सगळा बर्फाने कडक झाला. आणि मी फक्त पाय चोळण्यासाठी हे केलं, कटकन आवाज आला. तर गोठलेला पूर्ण पाय होता माझा. तर त्याच वेळेस आलं की गडबड झालेली आहे. आणि मग मी तिथून कसं आहे, मी कॅम्प 3वरून मग कॅम्पवरून थोडासा पाणी वगैरे पिलं आणि लगेच इमिजिएट निघालो. पण कॅम्प 2ला येईपर्यंत पूर्ण मग दिवस गेलेला आणि कॅम्प 2ला येईपर्यंत इतका पाय दुखायला लागला, दोन्ही पाय खूप दुखत होते. आणि खाली आलो कॅम्प 2ला आणि दोन्ही शूज काढले. दोन्ही पायांची नखं म्हणजे पूर्ण बोटं, डाव्या पायाची तर पूर्णच गेली होती, सुजली होती आणि पूर्ण गँगरिंग झालं होतं पाची बोटांचं. उजव्या पायाची बोटामध्ये गँगरिंग नव्हतं पण हे झालेली होती, चिलब्लेन त्याला होतं. तेव्हा ती रात्र आता तसंच काढणं मला भाग होतं. पण रात्र मी काढली ती. पण दुसऱ्या दिवशी सकाळी माझा पाय इतका मोठा झालेला, कारण ती बोटं सगळी सुजली म्हणजे गँगरिंग, ते सगळे ब्ल्यू झालेली. आणि शूजच बसेना मला. आता शूज बसेना तर शूजमध्ये पाय घालायचा कसा, कारण त्याच्याशिवाय जाऊच नाही शकत खाली. मग मी रेस्क्यूसाठी हे केलं. पण त्या वर्षी खूप इन्सिडन्स झाले एव्हरेस्टवरती. आणि लिटरली एजन्सीने सांगितलं की जर कोणी मरत असेल तर त्याला आम्ही उचलू शकतो. पण मला चालताच येईना. आता कॅम्प 2वरून मला कॅम्प 2वरून अख्खा खुंबू आईसफॉल चढणं हे सगळ्यात मोठं अग्निदेवी होतं. कारण एव्हरेस्टच्या समिटवरून एक वेळेस मी म्हणाल खाली कॅम्प 2ला येणं सोपं, पण कॅम्प 2वरून अख्खा खुंबू क्रॉस करणं फार मोठं चॅलेंज होतं. आणि मग त्याच्यामध्ये पाय टेकवता येईना, पुढे पाय माझी बोटं टेकवता येईना. मला खाली मागच्या टाचेवरती मला चालावं लागलं. आणि टाचेवरती चालायला लागल्यामुळे दोन्ही पायांच्या टाचेंना एवढी मोठी मोठी ब्लिस्टर्स आले, कारण पुढून पाय टेकवता येणार म्हणून मागे टेकवायला लागले, म्हणून ती ब्लिस्टर आले. म्हणजे माझी लिटरली इतकी अवस्था बेकार झाली. पण कसा तरी बेस कॅम्पला पोहोचलो. आणि मग ते हे झाल्यानंतरचे पुढचे 3 महिने 3.5 महिने माझे त्याच ह्याच्यामध्ये गेले. पण हा असा लोचेचा सगळ्यात आजपर्यंतचा एक वेगळा अनुभव आला. पण आता त्यातनं तुझा पाय रिकव्हर झालाय, म्हणजे कुठल्या अर्थाने विचारतोय, कारण फ्रॉस्टबाईट झाल्याच्या नंतर हिमदोष ज्याला म्हणतात, त्याच्यानंतर लोकांना अनेकदा बोटं गमवावी लागतात, किंवा तो लॉंग टर्म जर राहिला तर बरेच मेडिकल कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. त्या मानाने तू लवकर रिकव्हर झालास त्यातनं, म्हणजे ते मेडिकेशन्स अर्थात तुला ती घ्यावी लागली असतील, पण त्याच्यामुळे तुझ्या पुढच्या मोहिमांवर परिणाम झाला नाही याच्यामुळे. बरोबर. नाहीतर थोडंसं अजून सिव्हिअर जर झाला असतं तर कदाचित सिच्युएशन अजून अवघड झाली असते. ते ऍक्च्युली मी थोडीशी काळजी पण घेतली. मग मी दिनानाथमध्ये खूप चांगले ती ट्रीटमेंट तिथं आहे. ऑक्सिजन चेंबरमध्ये आपल्याला मी 12 दिवस मी ती ट्रीटमेंट घेत होतो. 12 दिवस 2-2 तास मला ऑक्सिजन चेंबरमध्ये ते झोपवायचे आणि फुल प्रेशरने ऑक्सिजन देतात. मग त्याच्यामध्ये ते रिकव्हरी होण्याला खूप फास्ट रिकव्हरी होते. तेव्हा मला अँप्यूट करायला सांगितलेली बोटं होती. करेक्ट. पण मी ती रिकव्हरी अशा माध्यमातून केली की मला ती अँप्यूट करावी लागली नाही आणि रिकव्हर झाली ती. पण एक इमॅजिनरी प्रश्न, अँप्यूट झाली असते तर काय झालं असतं पुढे? अँप्यूट झाली असती तरी मी क्लाइम्बिंग सोडलं नसतं हे, कारण एक हार्डकोर माउंटेनर आहे. आणि मी असे इन्सिडेंट्स पाहिलेले आहेत की माझ्याबरोबर कांचनजंगा क्लाइम्ब करत असताना एक इटालियन क्लाइंबर होता की जो विदाऊट ऑक्सिजन क्लाइम्ब करायचा. आणि त्याची 10 त्यावेळेस 8000 झालेली होती विदाऊट ऑक्सिजनची आणि 4 राहिली होती. आणि कांचनजंगाचा त्याचा तो 12वा अटेम्प्ट होता, तरी तो 12वा अटेम्प्ट होता आणि तो विदाऊट ऑक्सिजनच त्याला क्लाइम्ब करायचा होता. आणि त्या 12व्या अटेम्प्टला सुद्धा त्यांनी सोडलं होतं कांचनजंगा. तेव्हा मी माझ्या माइंडमध्ये हे क्लिअर होतं की जोपर्यंत तुम्हाला लाईफमध्ये मी चालूच शकत नाही असं असेल तर मग मी म्हणेल की यार काय येईन. पण आधीच्या मोहिमांपेक्षा अँप्यूट केलेली अवस्था अर्थातच चॅलेंजिंग असते. पण हे तुझ्या मनात पक्क होतं की जर वर्स्ट केस आली तरी मी काय पुढची अष्टाधारी शिखर सोडणार नाही. हो, हे क्लिअर माझा पहिल्यापासून फंड आहे की जोपर्यंत तुमच्यामध्ये फिटनेस आहे आणि चालायची क्षमता आहे तोपर्यंत माउंटेन, मग ते अष्टाधारी असेल किंवा मी इंडियन हिमालयामध्ये कुठलं क्लाइम्ब करत तोपर्यंत थांबवणार नाही, हे क्लिअर आहे मात्र. परत तू एकदा लोत्से केलंस, त्याच्याकडे जाण्याच्या आधी उत्तराखंड हिमालयामधली एक 3 ते 4 शिखरांची अशी नावं की जे तुझं ड्रीम पीक आहे, टेक्निकली चॅलेंजिंग आहेत आणि तुला स्वतःला त्या शिखरावर गेलेलं बघायला आवडेल, अशी कुठली आहेत ना? इंडियन हिमालयामध्ये अष्टाधारी शिखरांपेक्षाही अवघड असणारी शिखरं आहेत, ज्याच्यामध्ये नंदादेवी आहे, त्रिशूल आहे, त्याच्यानंतर कामेट आहे, ससेर कांगरी आहे. म्हणजे ज्या शिखरांवरती खूप कमी इंडियन असेंट आहेत. करेक्ट. म्हणजे कदाचित मी म्हणेल की आपल्याकडे 10 ते 12 लोक फक्त असतील ही शिखरं करणारी, ती पण
म्हणजे शेर्पाज कम्युनिटी आणि अशी सगळी पकडून किंवा आर्मीच्या हा आर्मीचे आहेत, कारण आर्मींना तो ऍक्सेस पण असतो, त्याच्यामुळं ते लोकांना तो तसं मला वाटतं आता जन्नूकूट किंवा थलाई सागर सारखी शिखरं की जी भयानक टेक्निकल आहे, तर त्याच्यावरही फार कमी असेल. ओके, आता लोत्सेचा जो राहिलेला तो किती साली केलास परत एकदा, आणि परत काही चॅलेंज आलं का? 2024 साली लगेच नेक्स्ट इयरच मी केले, पण त्यावेळेस हिस्ट्री मात्र वेगळी झाली. त्यावेळेस मी धौलगिरी क्लाइंब करत होतो. धौलगिरीचा त्यावेळेस सेकंड अटेम्प्ट होता. 2021ला अन्नपूर्णा क्लाइंब करून मी धौलगिरीला गेलो होतो, आणि धौलगिरीला लिटरली 25 दिवस होतो, पण अख्खी टीम कोविड पॉझिटिव्ह झाली आणि कॅम्प 3 पर्यंत रूट ओपन केला होता, पण एक्सपिडिशनच वाइंड अप झालं. त्यामुळं 2021ला धौलगिरी सोडायला लागले. मग 2024ला मी धौलगिरीवरती परत, इंडियन मोठी टीम होती धौलगिरीवरती. पण तुम्हाला सांगतो ना की शिखर बोलवतो तुम्हाला जर क्लाइम्बिंग झाली, आणि त्या वर्षी 53 दिवस मी त्या शिखरावरती होतो. 3 वेळा समिट पूज घेतला, पण शिखराची तुम्हाला इच्छाच नव्हती समिटवरती न्यायची. म्हणजे इतकी चांगली टीम होती, त्यामुळं रूट कॅम्प 3 पर्यंत कसा तरी ओपन केला. 3 वेळा समिट पुश घेऊनही अक्षरशः कॅम्प 1 एका समिट पुशला कॅम्प 1ला पोहोचेपर्यंतच विंडने झोडपलं सगळं. दुसऱ्या अटेम्प्टला कॅम्प 2 पर्यंत जाईपर्यंत झोडपलं अक्षरशः. तिसऱ्या अटेम्प्टला म्हणजे आम्ही कॅम्प 1ला निघणार त्याच्या अगोदर शेर्पा आणि त्यांना रूट ओपन कॅम्प 3च्या पुढचा क्लाइम करायचा होता, म्हणून बेस कॅम्पवरून कॅम्प 1ला निघालं त्यावेळेस धुवून त्यांना काढलं. म्हणजे लिटरली असं झालं की 53 दिवस आम्ही फक्त वाऱ्या करतोय समिट पुशसाठी. आणि शिखरांनी शेवटी एजन्सी म्हणली भगवान दादा यार आप छोड दो अभी पिक. म्हणजे 53 दिवस झाले होते, आणि तेवढ्यात मग मला लोचे, मी कॅम्प 2लाच होतो धौलगिरीच्या, आणि त्यावेळेस कम्युनिकेशन झालं कॅम्प 2 वरती धौलगिरीच्या रेंज आहे, आणि तिथून मी एव्हरेस्ट बेस कॅम्पला त्यावेळेस मिंगमा होता, आणि तो म्हणला भगवान दादा धौलगिरी छोड़ दो और लोचे क्लाइंब करने के लिए आ जाओ. म्हणजे मी लिटरली अक्लमडाईज होतो, आणि तिथून इतक्या फास्ट मी, कारण 2च दिवसात मला काठमांडूत पोहोचायचं होतं. म्हणजे मी धौलगिरीच्या शिखरावरून बेस कॅम्पवरून ज्या लेवलने निघालोय मी अक्षरशः, म्हणजे पळत अक्षरशः निघालो. जवळ शिखर दोन्ही शिख नाही फार दोन्ही वेगळी टोकं आहेत. पण त्यामुळे 2 दिवसात मग रोड हेडला गेलो धौलगिरीच्या, तिथून पोखरावरून ओव्हरनाईट ट्रॅव्हल केला. पहाटे म्हणजे सकाळी 5:30 पावणे 6ला मी काठमांडूत पोहोचलो. 6 वाजताची माझी फ्लाईट होती काठमांडू ते लुकलाची. ती फ्लाईटमध्ये बसलो, म्हणजे मी हॉटेलवर गेलो नाही काही नाही, तसाच परत शिफ्ट. बरं मी तिथून गेलो लुकलाला लुकलाला वेदर खराब असल्यामुळे मी ह्याला जाऊ शकलो नाही, बेस कॅम्पला जाऊ शकलो नाही. आणि बेस कॅम्पला मग 2 दिवसानंतर मला जावं लागलं. पण मी तिथं पोहोचलो, पण माझं सगळं क्लाइम्बिंगचं मटेरियल मागं होतं. अच्छा, म्हणजे मी फास्ट आलो, पण माझं मटेरियल येऊ शकलं नाही, कारण जे पोर्टर असतात ते त्यांना लिमिटेशन होतं. बरोबर. सो मग 2 दिवसानंतर माझं सामान आलं, आणि 2 दिवसानंतर मला सामान मिळालं ते सगळं ओलं होतं, पावसात भिजलं होतं. तो दुपारचा जे काय 3 तासाचा मला टाईम मिळाला तेवढा 3 तासाचं वाळवलं, आणि रात्री समिट पुश घेतला, आणि 3 दिवसात लोत्से क्लाइंब करून 3 दिवसात बेस कॅम्पवरून डायरेक्ट कॅम्प 2, कॅम्प 2 वरून कॅम्प 3, कॅम्प 3 वरून समिट केलं, समिट करून डायरेक्ट कॅम्प 2ला आलो, आणि बेस कॅम्प. पण हा फास्टेस्ट क्लाइंब आहे तुझा? नाही, फास्टेस्ट क्लाइंब माझा तसा मकालू झाला. ओके. तेव्हा लिटरली लगेच नेक्स्ट इयरला लोटसे नाही, त्यावेळेस लोटसे क्लाइंब करताना मला अक्षरशः म्हणलं ना की काहीच त्रास नाही. पण फास्टेस्ट क्लाइंब म्हणजे किती वेळात किंवा कसा? मागच्या वर्षी मी 2025ला मकालू क्लाइंब केला. मग मकालूच्या अगोदर मग मी ह्याचा अन्नपूर्णा सर्किट ट्रेक ग्रुप होता माझ्यासोबत. मग त्यांच्या नंतर मी एव्हरेस्ट बेस कॅम्प केला, आणि तोही त्यावेळेस ग्रुप होता. त्यामुळे सुरुवातीच्या ऑलमोस्ट 20 दिवस मी हाय अल्टिट्यूडमध्येच होतो. आणि मग मी मकालूला जायचं डायरेक्ट समिट पुश घ्यायचा होता, म्हणून मग मी लोबूचे क्लाइम्ब केलं, आणि लोबूचे क्लाइम्ब करून परत डिंगबोचेला आलो. शेअरिंगमध्ये मला डिंगबोचेवरून हेली मकालूच्या बेस कॅम्पला होतं तिथे, कारण मकालूच्या बेस कॅम्पला परत मला 7 दिवस ट्रेक करत जावं लागलं असतं. शेअरिंगमध्ये होतं म्हणून मकालूच्या बेस कॅम्पला गेलो. मकालूच्या बेस कॅम्पला मी 11 वाजता सकाळी पोहोचलो. त्या दिवशी तिथे थांबलो, बेस कॅम्पला थांबलो, आणि नेक्स्ट डे लगेच 10 वाजता सकाळी समिट पुश घेतला. नेक्स्ट डे समिट पुश जो घेतला तो बेस कॅम्पवरून कॅम्प 2ला गेलो, कॅम्प 2 वरून कॅम्प 3ला गेलो. कॅम्प 3 वरून डायरेक्ट समिट आहे त्याचं, कारण कॅम्प 4 लावत नाहीत बरेच जण, आणि मी तुमच्या फिटनेसवरती आहे कॅम्प 4 लावायचा का नाही. आणि कॅम्प 3 वरून मी समिट केलं, समिट पुश घेतला. संध्याकाळी साधारणतः 7-7:30च्या 8च्या आसपास निघालो समिटला. सकाळी पहाटे म्हणजे अर्ली मॉर्निंग 4:45-5ला समिट झालं माझं मकालू. बरं. म्हणजे आजपर्यंतच्या माझ्या माउंटेनिअरिंग करिअरमध्ये
इतकं सुंदर समिट मला मिळालं नाही. इतके सुंदर फोटोज आणि तो व्ह्यू आहे. म्हणजे मी शिखराच्या टॉपवरती पोहोचतोय आणि सनराईज आमच्यावरती होतं. त्यामुळे गोल्डन जो म्हणतो ना, आम्ही सगळे गोल्डन झालेला. आणि समिट केलं. तसं ते अवघड आहे, म्हणजे जगातलं 5 नंबरचं अष्टहजारी शिखर आहे. पण समिट केलं आणि समिटवरून डायरेक्ट मी बेस कॅम्पला दुपारी लंचला मी पोहोचलोय. सगळ्यात स्मूथ आतापर्यंतचं समिट हे मकालूचं होतं. हा, मकालू. म्हणजे 2.5 दिवसात मी दुपारी पोहोचलोय बेस कॅम्पला. आणि यावर्षी म्हणजे 2026ला तू फायनली धवलागिरीने बोलवून घेतलं. येस. तिसरा अटेम्प्ट आहे धवलागिरीचा. काय अनुभव आहे तुझा? म्हणजे मी म्हटलं की धवलगिरी, म्हणजे त्याच्या अगोदर मी एव्हरेस्ट बेस कॅम्पला गेलो होतो, कारण माझ्यासोबत बरेच जण एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेकसाठी होते. आणि मी तसं म्हटलं, एव्हरेस्ट बेस कॅम्पला तुम्हाला 8 दिवस चालत जावं लागतं. आणि 8व्या दिवशी तुम्हाला, मी ज्यावेळेस गोरक्षेपला परत मुक्कामी आलो, तर त्यावेळेस मला मेसेज आलेला होता आदल्या दिवशी की 15 तारखेला, म्हणजे मी त्यावेळेस होतो 12 तारखेला एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला पोहोचलो होतो. आणि 12 तारखेला मला मेसेज मिळाला की 15 तारखेला समिट पुश घेणार आहेत धवलगिरीचा. आता माझ्याकडे तसं जर पाहिलं तर माझ्याकडे 2च दिवस होतं, 13 तारीख आणि 14 तारीख. मग 13 तारखेला मी एव्हरेस्टच्या गोरक्षेप जो बेस कॅम्पच्या अलीकडे आहे तिथून जी लुकलाला जी हेलीने शेअरिंगने येणारी जी टीम होती त्यांच्यासोबत मग मी लुकलाला आलो. लुकलावरून लगेच इमिजिएट मला फ्लाईट मिळाली काठमांडूची. ती काठमांडूला आलो आणि काठमांडूवरून परत दुसरी फ्लाईट जी की पोखराला जाणार आहे ती संध्याकाळी 5 वाजताची होती. त्या पोखराच्या फ्लाईटमध्ये बसून त्याच दिवशी 13 तारखेला मी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवरून पोखराला, मग पोखराला तिथं ओव्हरनाईट स्टे केला. दुसऱ्या दिवशी शेअरिंगमध्ये आम्ही 5 जणांमध्ये तिथून बेस कॅम्पला धवलगिरीच्या जाणारी एक हेली होती. कारण अदरवाईज मला परत 7 दिवस ट्रेक करावा लागला असता आणि शक्यच नव्हतं. आणि धवलगिरीचा आजपर्यंतचा इतिहास आहे की पहिल्या प्रयत्नात जी टीम जाते तिचंच समिट होतं, अदरवाईज धवलगिरीला समिटच होत नाही. अच्छा. त्यामुळं मला कसल्याही परिस्थितीमध्ये 15ला पोहोचणं गरजेचं होतं. आणि मी 14 तारखेला जसं म्हटलं 14 तारखेला धवलगिरीच्या बेस कॅम्पला पोहोचलो. पण 14ला रात्रीच ऑलरेडी समिट पुश घेतलेला होता. त्यांनाही मला सांगितलं की 15ला, पण त्यांनी 14लाच रात्री समिट पुश घेतला. त्यामुळे मी पोहोचलो, पण सगळी अख्खी टीम ऑलरेडी कॅम्प 1ला निघून गेली होती. आता माझ्याकडे ऑप्शन एकच होता की बेस कॅम्पवरून डायरेक्ट निघायचं कॅम्प 2ला. अदरवाईज मी त्या टीमला मॅचच झालो नसतो. बरं, या केसमध्ये पहिली गोष्ट होतं की माझं ह्याचं रोटेशन माझे काहीच झालेले नव्हते, कारण मी फक्त एव्हरेस्ट बेस कॅम्पला गेलेलो होतो. आणि त्या ह्याच्यामध्ये मी माझे स्वतःचे काही कॅल्क्युलेशन्स केले की मी किती हाय अल्टिट्यूडला किती दिवस राहिलेलो आहे, आणि त्याच्यानुसार मग मी डिसिजन घेतला. आणि तिथून मग तर समिट पुश डायरेक्ट घेतला. मग मी बेस कॅम्पवरून रात्री पहाटे 12 वाजता निघालो. कॅम्प 1ला सकाळी 7-7:30ला पोहोचलो. तोपर्यंत तिथं टीम रेडी होऊन कॅम्प 2ला निघालेली होती. मग मी जाऊन तिथं थोडा वेळ रेस्ट केला आणि मग त्यांच्यासोबतच मग कॅम्प 2 परत पोहोचलो. आणि मग काय कॅम्प 2वरून कॅम्प 3ला गेलो. कॅम्प 3वरून मग समिट पुश असतो. कॅम्प 4 लावत नाही, त्याच्या तो थोडासा वेगळी जागा नाही त्याला लावायला. इवन कॅम्प 3 पण खूप रिस्की जागेमध्ये, म्हणजे आजपर्यंतच्या अष्टहजारी शिखरामध्ये मला एव्हरेस्ट धवलगिरीचा कॅम्प 3 जो आहे तो खूप रिस्की जागा मला वाटली. बाकीच्या शिखरावरती तरी मी म्हणेल की समिट कॅम्प जे आहेत ते खूप चांगल्या जागेवरती आहेत. ह्याचा खूप रिस्की जागा आहे ह्या शिखरात. म्हणजे फक्त 4 एक टेंट फक्त तिथं आम्हाला लावायला जागा होती, ते पण बर्फ तोडून अर्धे टेंट फक्त लावलेले होते. त्यामुळे मग लिटरली व्यवस्थित समिटला गेलो. समिट खूप छान झालं. थोडंसं उशिरा झालं यावेळेस पण समिट, कारण पूर्ण रूट ओपन झालेला नव्हता. तेव्हा जी रूट ओपनिंग टीम होती त्या टीम सोबतच समिट करावं लागलं. आणि दुपारी 2:30 वाजता समिट झालं. 2:30 वाजता समिट करून मग खाली निघालो. मला एकदम जेन्युइन प्रश्न आहे की आपण हिमालयात साध्या ट्रेकला गेल्याच्या नंतर सुद्धा थंडी हा जो प्रकार असतो, मी ट्रेक म्हणतोय, साधा एक्सपिडिशन वगैरे नाही म्हणत आहे, त्याचा इतका त्रास होतो आपल्याला. म्हणजे अनेकदा -2, -3 मध्ये वगैरे जेव्हा अगदी, म्हणजे मी हे खूप मिनिमल सांगतोय तुझ्या मानाने, पण तिथे वर्स्ट टेम्परेचर तू काय अनुभवलंयस या सगळ्या मोहिमांमध्ये? नॉर्मल अष्टहजारी शिखरावरती जे टेम्परेचर असतं समिटला, म्हणजे एव्हरेस्ट झालं किंवा ही जी मोठी शिखरावरती, साधारणतः 30 ते -30 ते 35 नॉर्मल टेम्परेचर, की ज्याच्यामध्ये वेदर खूप चांगलं आहे अशा ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतं. वर्स्ट जर वेदर असेल, म्हणजे विंडी खूप असेल, तर तो चिल फॅक्टर इतका जाणवतो की तो -45 ते 50 डिग्रीपर्यंत. -45 -45 ते 50 डिग्री.
कसं सर्व्हाइव्ह करता तुम्ही, काय करता त्याच्यात? त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं चॅलेंज असतं ते म्हणजे हाताची बोटं आणि पायाची बोटं गरम ठेवणे. कारण त्याच्यामध्ये काय की तुम्हाला एक तर ऑक्सिजन फार मिळत नाही तुम्हाला. मग त्या ऑक्सिजन तुमच्या बॉडीला जर तुम्हाला प्रॉपर मिळत नसेल फार ना, तर तुमची बॉडीचे हे जे टोका असतात आपले बोटं म्हणा किंवा पाय, आणि पाय तर बर्फावरती सलग कंटिन्युअस चालत असतो आपण, त्याच्यामुळे पायाची बोटं खूप गोठायला लागतात. मग अशा केसमध्ये ती सारखी तुम्हाला बर्फावरती अक्षरशः मारावे लागतात तरच ती गरम राहतात. म्हणजे मुवमेंट शूजमध्ये पण बोटं अशी नॉर्मल नाही ठेवावे लागत, तर ती आतमध्ये बोटांची हालचाल खूप करावी लागते. सारखी बोटं अशी हलवणे, बर्फावरती मारणे पाय, म्हणजे तो की मी आता धवलगिरीला मला तो एक्सपिरियन्स मला करावा लागला परत. आणि त्याच्यामुळं तुम्हाला बॉडी गरम ठेवण्यासाठी एनर्जी खूप लॉस करावी लागते. मग ऑक्सिजन तुम्हाला लिमिटेशन आहे, ऑक्सिजन जर तुम्ही वाढवला तर तुमची बॉडी गरम होते. पण जो की मी तुम्हाला एक इन्सिडन्स सांगेल. म्हणजे आता मी धवलगिरीवरती होतो आणि धवलगिरीचा रात्री साधारणतः कॅम्प 2 वरून आम्ही कॅम्प 3 ला गेलो आणि गाईड म्हटले होते की नाही आपल्याला हार्डली 1 ते 2 तास फक्त तिथं रेस्ट घ्यायचा आहे. त्याच्यामुळे मी स्लिपिंग बॅग काही घेतलीच नाही बरोबर. आणि जो की रात्री आम्ही म्हटलं होतं की साधारणतः 7-8च्या आसपास समिटला निघायचं. ते समिट इतकं लांबलं की पहाटे आम्ही 1:45च्या आसपास समिट घेतला. कारण रूट ओपनिंग टीम जोपर्यंत पुढे जात नाही तोपर्यंत आम्हाला हालता येत नव्हतं. बरोबर. मग अशा केसमध्ये तशी फक्त शूज मध्ये पाय सुद्धा गारटतात. ते तुम्हाला प्रॉपर स्लिपिंग बॅग आणि बुटीक लागतं ते की गरम ठेवण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये थोडे गारटले पाय. पण मग समिट पुश घेतला आणि पुढच्या तासाभरात मला लोचेचा जो फील झाला 2023ला तो माझ्या डाव्या पायाला परत झाला. आणि मला असं वाटलं की नाही मला परत सेम डाव्या पायाला जो फ्रॉस्टबाईट झाला तो परत होतोय आणि लिटरली सेन्सेशन गेलं माझ्या पायाचं. आता मला जाम टेन्शन आलं की म्हणलं आता इथून पुढं जर अजून तासभर जर असं झालं तर मला एक्सपिडिशन परत सोडावं लागणार. मग मी अनुभव कुठं कामाला येतो तो सांगतो. लिटरली मी ऑक्सिजन थोडासा वाढवा, जो की मी 1 वरती ठेवला होता समिटला, तो मी गाईड माझ्या मागं जो होता अंगदावा म्हणून होते, तर त्यांना सांगितलं की 1.5 वरती, कारण त्यांना मी सांगितलं मला असं होतं. त्यांचाही अनुभव बघा, तो की 1.5 ने 2 पे ले लो आप. तर त्यांनी 2 वरती ऑक्सिजन सिलेंडर केला. स्पीड त्यामुळे ऑक्सिजन जास्त यायला लागला. आणि पुढचे लिटरली सांगतो की 2 तास मी अक्षरशः पाय जे माझ्या बर्फावरती मारलेत ना, इतका थकलो होतो मी. पण 2 तासानंतर माझी पूर्ण बॉडी परत गरम झाली. माझा पाय जो गारटला होता, सेन्सेशन पूर्ण गेलेलं होतं पायाचं, ते परत रिकवर झालं. आणि परत जो मी ऑक्सिजन सिलेंडर वाढवला होता तो मात्र 2 वरून मग मी 1.5 परत केला. हा अनुभवाचा फायदा जो होतो ना आपण कधी नाही तर लिटरली मला परत डाव्या पायाला फ्रॉस्टबाईट 100% झाला असतं. ते पण मला एक सांग, आता आपण थोडंसं शेवटाकडे येऊया आता, की काय क्वालिफाय करतं तुला म्हणजे एखाद्या व्यक्तीला 8000 शिखरं करण्यासाठी? म्हणजे मी हिमालयातले 50 ट्रेक केलेत, मी फ्रेंडशिप, युनाम आणि अजून 2-4 किलीमांजारो वगैरे अशी शिखरं केली. चला आता करायचं एव्हरेस्ट, होऊ शकतं का? नाही काय एक बघा, वेदर जर चांगला असेल तर तुमचं होऊनही जाईल. तुम्हाला तुमच्या वर्स्ट कंडिशनमध्ये तुम्हाला स्वतःला सर्व्हाइव्ह करता आलं पाहिजे, याच्यासाठी तुम्हाला प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. जर पटकन झालं तर टिकमार होते ती. अदरवाईज तुम्हाला त्याच्यासाठी प्रिपरेशन जी आहे ती त्या लेवलची, म्हणजे तुम्हाला 6500 मीटरचं टेक्निकल क्लाइंब, 7000 मीटरचं एखादं क्लाइंब करणं गरजेचं आहे. तर नाही तर अदरवाईज बरेच जण आज मी पाहतो ना की मी किलीमांजारो केलं, मी एल्ब्रुस केलं आणि मी एव्हरेस्टला चाललो. हे खूप मी जण पाहतो. मी म्हणूनच हे विचारलं. पण ते कितपत योग्य आहे? म्हणजे त्याला हे बघ, फिजिकल प्रिपरेशन हा एक भाग आहेच, पण तुम्हाला मी म्हटलं तसं की तुम्ही एक माउंटेनियर असणं वेगळं आहे आणि तुम्हाला 8000 शिखरांसाठी तुम्ही स्वतःला क्वालिफाय करणं वेगळं. तुझ्यासारखा इतका ताकदीचा आणि तयारीच्या माणसाला जर त्यावेळेला असं वाटत असेल की अरे आपण थकलोय एखाद्या क्षणी, अर्थात ते तुझ्या फिजिकल फिटनेसचा त्याची कमतरता नसून ते वातावरणामुळे वगैरे, मगाशी मी म्हटलं तसं की तुझ्या कंट्रोलच्या बाहेरचा फॅक्टर्स. पण लोकांना आजकाल जे एव्हरेस्ट या गोष्टीचं अट्रॅक्शन झालेलं आहे, म्हणजे हे बघ, ते होणं नॅचरल आहे, कारण सर्वोच्च शिखर आहे वगैरे वगैरे, त्याच्यात काही चूक नाहीये. पण विदाऊट प्रिपरेशन तिथे जाणं, किंवा म्हणजे अगदी मी स्पष्ट भाषेत सांगायचं होतं, ते एव्हरेस्टवर मागे लागण्यासाठी ठीक आहे लोक जो अट्टहास करतात, अनुभव कमी असतात. बरोबर आहे. तुला काय वाटतं त्याच्याबद्दल? नाही, ते म्हणजे सुसाईड सारखे, म्हणजे अपना कफन अपने साथ लेके जाओ, ही अशी गोष्ट झाली ती. जर तुम्हाला प्रॉपर स्वतःला इन फ्युचर माउंटेनिअरिंग करायचं किंवा स्वतःला परत आणायचं असेल तर मी म्हणेल की अशा रिस्कमध्ये बिलकुल जायचं नाही. 1 वर्ष लेट होऊ द्या, 2 वर्ष लेट होईल, पण तुम्ही त्या भट्टी, म्हणजे आपण ती प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमधून तुम्हाला जाणं गरजेचं आहे. ती जर प्रोसेसमधून तुम्ही गेला नाही तर तुम्हाला घात कधी होईल हे कधीच कळणार नाही. कारण त्या सिच्युएशनमध्ये तुमच्याकडे डिसिजन मेकिंग ही काहीच राहिलेली नसते, कारण तुम्ही त्या कंडिशनमध्येच नसता. तुम्ही जर त्या लेवलला स्वतःला प्रिपेअर केलेलं नसेल
तर 100% ही कॅज्युअलिटी होण्याचे चान्सेस असतात. मग अशा केसमध्ये तुम्ही झालं नाही पाहिजे याच्यासाठीची प्रिपरेशन मात्र तुम्ही केली पाहिजे. आता शेवटचे 2 प्रश्न. उरलेली तुझी 2 शिखरं कुठली आहेत आता? कारण 9 मगाशी तू म्हणाल 9 शिखरं आपल्याला ऍक्सेसेबल आहेत. त्याच्यात तुला चॅलेंजेस काय वाटतात आणि ते कधी करायचं प्लॅन आहे? चोयू आणि शिशापांगमा ही 2 जी आहेत ती चायनामध्ये, तिबेटमध्ये आहेत. आणि त्यातले त्यात चोयू हे सोपं आहे, पण शिशापांगमा हे अवघड शिखर आहे. कारण त्याचा अवलांच प्रोन एरिया खूप मोठा आहे त्या शिखराला. त्याच्यामुळे ते शिखर खूप चॅलेंजिंग आहे मात्र. त्यामुळे 2 ही जी शिखरं राहिली ती भविष्यामध्ये जर चान्स मिळाला आणि स्पॉन्सरशिप जर झालीच तर मग मी करेल. अदरवाईज कारण त्याला खर्च खूप आहे. बरोबर. ते काय शेवटी पैशाचं सोन आणता येत नाही आपल्याला. एक लोकांच्या मनातला प्रश्न विचारतो, हाय अल्टिट्यूडला फूड काय असतं, काय जेवता तुम्ही? जनरली मी माझं स्वतःचं वेगळं बनवून नेतो. त्यात आपल्याकडे वाईला एक गृहस्थ होते की जे खिचडीचे पॅकेट खूप चांगले बनवायचे की आणि हार्डली 5 ते 6 मिनिटामध्ये ब्युटेन गॅसवरती पाण्यामध्ये उकळलं की ती खिचडीचे पॅकेट हे शिजायची. अदरवाईज आपल्याकडे आता बरंच इझी टू कुक फूड आहे, त्यामुळे ते अवेलेबल झालेलं आहे मार्केटमध्ये. पण त्याची चव आणि हे सगळं पाहून, टेस्ट पाहून तुम्ही आपण करू शकता. पण माझं जर त्यातलं त्यात स्वतःचं जर थोडंसं हे पाहिलं तर मग मी काय करतो, आपल्याकडं ड्रायफ्रूटचे लाडू असतात, त्याच्यानंतर काजू बदाम भिजू घालतो, शेंगदाणे आणि चणे मी त्या अल्टिट्यूडला सुद्धा मी बॉटलमध्ये मी भिजून, म्हणजे अक्षरशः माझं लंच आणि डिनर टाईप अशा मी पद्धतीने त्याला हे करतो. कारण ते खाणं पण होतं, आपल्याला ती चव हे करते. अदरवाईज मी तिथलं जे प्रोसेस फूड असतं किंवा काही हाय अल्टिट्यूडचे फूड बरेच फॉरेनर्स वगैरे वापरतात ते मी नाही हे करत. कारण मला ते प्रोटीन बार म्हणा त्याची जो नोशा आलेला आहे तो खाऊन वगैरे ना, तर तेव्हा त्यातले त्या चिक्की जी आपली 10 रुपयाचं चिक्कीचं पॅकेट, म्हणजे अल्टिट्यूडला सगळ्या अल्टिट्यूडला 8000ला पण मी माझ्या पॉकेटमध्ये मात्र ते असतात. गुळ असतो त्याच्यामध्ये, शेंगदाणे असतात, पटकन एनर्जी मिळते. आणि तासाभरानंतर कंपल्सरी ठेवतो की तासाभरानंतर थोडं काहीतरी खाल्लं पाहिजे. राईट. लास्ट क्वेश्चन, ही जी अनॲक्सेसेबल जी शिखरं आहेत त्यांची एक तर नावं सांग पहिल्यांदा, काय आहेत ती? दुसरा प्रश्न असा की ती तुझ्या मते एक एव्हरेस्टर म्हणून किंवा एक माउंटेनियर म्हणून तुला असं भविष्य दिसतंय का की ती आज नाही 10 वर्षांनी का होईना आपल्यासाठी ओपन होतील? दुसरा प्रश्न. आणि शेवटचा प्रश्न असा की त्याच्यातलं असं शिखर की ज्याच्यासाठी तुझा कस लागणार आहे, कुठले? 5 शिखरं जी आहेत अष्टाधारी शिखरामधली की जी आपल्याला ॲक्सेसेबल सध्या तरी नाही आहेत, त्यातली पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये जसं म्हटलं तसं K2 आहे, नंगा पर्वत आहे, गशेरब्रम 1, 2 आणि ब्रॉड पीक, ही अशी 5 शिखरं आहेत. आणि भविष्यामध्ये माहीत नाही की आता काय डिप्लोमसी आणि ह्याच्यामुळं जर झालं किंवा एखादं सार्क कंट्रीचं एखादं असं पीस एक्सपिडिशन झालं की ज्याच्यामध्ये त्या सगळ्या कंट्रीजचे कॉन्ट्रीब्युशन की बाबा असं एक एक्सपिडिशन आपण लॉन्च करू, अशा ह्याच्यामधून झालं तर शक्य आहे. अदरवाईज पॉसिबिलिटी फार तशी कमी आहे की ती शिखरं आपल्याला करणं ॲक्सेसेबल. आणि त्यातल्या त्यात मिळालीच संधी कधी भविष्यामध्ये तर मला K2 क्लाइंब करायला कधीही आवडेल ते. कारण ते एक गिर्यारोहणामधला एक मानबिंदू मानला जातो आणि एक चॅलेंजिंग पीक आहे की ते असं इतकं इझी नाही. म्हणजे K2 म्हणा किंवा नंगा पर्वत पण ही जी शिखरं आहेत ही काराकोरम रेंजमधली शिखरं आहेत आणि त्याच्यामुळे तिथलं वेदर रिपोर्ट्स, तिथला विंड चिल फॅक्टर हा खूप वेगळा आहे. त्यामुळे ही शिखरं तशी चॅलेंजिंग आहेत दोन्ही शिखरं. आणि फक्त भारतीयांना ॲक्सेसेबल नाही आहेत ना? हां, भारतीयांना ते ॲक्सेसेबल, बाकीचे गिर्यारोहक बाकीचे करू शकतात. ओके. सो भगवान, तुझ्या सगळ्या जर्नीबद्दल आता इतकं तू, अर्थात तुझ्या प्रत्येक एक्सपिडिशनवर एक एपिसोड होईल ॲक्च्युली, इतकं त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे. पण आपल्याकडे आज वेळेचं सगळं भान लक्षात घेता हा जो तू सगळा आलेख मांडलास, तू उन्हाळ भटकंती चॅनलवर आलास, तर त्यासाठी तुझे मनपूर्वक आभार. आणि ज्या वेळेला तू चोयू आणि शिशापांगमा करशील तर त्याच्या स्वागतासाठी, म्हणजे ज्याला तू सक्सेसफुल असेल त्या दोनचा आपण एक वेगळा पॉडकास्ट ठेवूया. सो थँक्यू सो मच. आणि तुझ्या पुढच्या सगळ्या मोहिमांसाठी, इव्हन तुझ्या इंडियन हिमालयात जेव्हा तू मोहिमा करशील तर त्यासाठी तुला परत एकदा मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सो मच. उन्हाळ भटकंती हा कट्टा जो आहे, म्हणजे हे 2 महाशय जे आहेत म्हणजे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. आणि मी जसा वेळ मिळेल मला ज्यावेळेस मी पाहतो ना तर खरंच या कट्ट्यावरती एक वेगळ्या पद्धतीने हे केलेलं असतं हा चॅनल आहे. त्यामुळं ट्रेकिंग किंवा माउंटेनिअरिंग म्हणा किंवा ॲडव्हेंचर फील्डमध्ये
खरंच असे पॉडकास्ट होणं खूप गरजेचं आहे की जे ह्या दोघांनी चालू केलेलं आहे आणि खूप चांगल्या यशस्वीरित्या ते करतात आणि खरंच प्रेक्षकांना हे आवडतातच, हे नक्कीच आहे. आणि नक्कीच प्रेक्षकांनी म्हणजे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढे तुम्ही स्वतः पहा, पण आपल्या भटकंती करणाऱ्या मित्रांना किंवा मैत्रिणींना किंवा घरच्यांना हे पॉडकास्टचा तुम्ही लिंक पण शेअर करा की जेणेकरून खरंच हे काय पद्धतीने एक्सपिडिशन्स असतात, काय पद्धतीने अभ्यास हा केलेला असो आणि आपल्या सह्याद्रीमध्ये म्हणा किंवा हिमालयामध्ये इतकी वेगवेगळ्या पद्धतीने वैविध्यपूर्ण रचना आहे ती या पॉडकास्टच्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांसमोर येते. त्याच्यामुळे मी आवर्जून तुम्हाला म्हणेल की हा पॉडकास्ट किंवा अशा पद्धतीचे पॉडकास्ट जे आपल्याला उन्हाळ भटकंतीच्या माध्यमातून मिळतात हे नक्की पहा मात्र.